भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक स्वर्गीय धोंडेराज गोविंद तथा दादासाहेब फाळके यांच्या कन्या, ज्याने त्यांच्या 1919 सालच्या कालियामर्दन मध्ये श्रीकृष्णाची भूमिका केली, त्या मंदाकिनी तथा माई आठवले यांची बापू वाटली यांनी घेतलेली ही मुलाखत. माई दादासाहेब फाळक्यांनी, तुमच्या वडिलांनी ही चित्रपट सृष्टी ज्या वेळेला सुरू केली त्यावेळेला तुमचा जन्म झालेला होता? त्यावेळेला हो, म्हणजे ते विलासेला गेले शिकायचा माहिती करून घेण्याकरता, तेव्हा माझा जन्म झाला. त्याच्या आधी काय झालं होतं, एकदा ते मला वाटतं कॉरोनेशन थिएटर का काहीतरी होतं, तेव्हा तिथे इंग्लिश पिक्चर्सच असायची, अमेरिकन इंडियामॅटोग्राफर किरगाव मध्ये तंबू थिएटर होतं. तर तिथे ते पिक्चर बघायला गेले होते आणि क्राईस्टच्या जीवनावरचा चित्रपट तिथे त्यांनी पाहिला. तेव्हा त्यांच्या मनात काय आलं की आता आपण आपल्या कृष्णाच्या जीवनावर का नाही चित्रपट पाहिजे, आणि त्यांच्या डोक्यात ती चक्र फिरायला लागली. आता सिनेमाचं ज्ञान घ्यायचं, आणि त्यांनी मासिक लावली, म्हणजे चित्रपट विषयक अशी नियतकालिक, चित्रपट विषयक नियतकालिक मागवून त्याचा सगळा आधी फोटोग्राफी त्यांची होती, त्यांचा व्यवसाय होत होता, आणि ते सगळं त्यांनी टेक्निक आत्मसात केलं. आत्मसात म्हणजे यांनी केलं थिओरिटिकल, आणखी नंतर प्रॅक्टिकल ह्याच्या करता म्हणून त्यांना इंग्लंडला जावं लागलं ना, मग ते इंग्लंडला गेले. पण याचा अर्थ असा की हा व्यवसाय स्वदेशी व्हावा हे त्यांनी एक ध्येय डोळ्यापुढे ठेवलं. पण त्यावेळेला दादासाहेबांचं वय किती? त्यावेळेला बघा, आता ही 12 सालच्या आधीची गोष्ट आहे, त्यांचा जन्म म्हणजे 40च्या पुढे, 40च्या पुढे. आणि त्याच्या अगोदर त्यांचा एक, मला वाटतं लक्ष्मी प्रिंटिंग प्रेस नावाचा प्रेस होता भागीदारीमध्ये होता. त्याच्या आधी ते सरकारी नोकरीतही होते, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट मध्ये नोकरी होती त्यांची, फोटोग्राफीची होती. आणि त्यानंतर त्याने तो लक्ष्मी आर्ट प्रेस काढला. पण मी असंही वाचलं की दादासाहेब संगीतही शिकलेले होते, चित्रकलाही शिकलेले होते, कीर्तन करायचे, उत्तम जादूचे प्रयोगही शिकले होते, कीर्तन करायचे. घरात व्यवसाय तो होता ना शास्त्रीचा, आणखीन म्हणजे दादी शास्त्री, दाजी शास्त्री त्र्यंबकेश्वरी होते, भिक्षुक त्या काळचे. आणखीन वडिलांना त्याला सगळ्या होत्या, त्यांनी बडोद्याला ते कलाभवन संस्कृत नाटकाचं सुद्धा त्यांनी काम केलं. कला हेच त्यांचं, गाण्याची आवड, संगीताची आवड, ड्रॉइंग, पेंटिंग, त्यांची पेंटिंग किती सुंदर सुंदर होती. आणखीन मी असंही वाचलं होतं की ते बडोद्याला असताना कुठली नाटक कंपनी आले, त्यांचे पडदे रंगवून दे, त्याला तर कोणी एखादा नट नसला तर ते स्वतः भूमिकाही करीत असत. त्यानंतर ते स्टील फोटोग्राफी शिकले. पण माई ज्या वेळेला आता 40 ओलांडली, आणखीन त्याने भागीदारी तोडली होती ना लक्ष्मी प्रिंटिंग प्रेस मध्ये. हो, सोडूनच आले होते ना ते मुंबईत. मग त्यावेळेला आर्थिक परिस्थिती अगदीच प्रतिकूल असणार. म्हणजे घर संसार हा कसा बसा चाललेला असा एकत्र होतो त्यावेळेला, त्यामुळे तशीच नसणार पंचायत. पण एकंदर आर्थिक परिस्थिती ते गेले ह्याला, इंग्लंडला गेले. त्यावेळेला मग आईचं दागिने बिगिने विकून असं केलं त्यांनी पैसे जमवले. नंतर केव्हा तरी त्यांनी पॉलिसी घाण टाकली होती, कारण ती जाऊन प्रत्येक वेळेला असाच पैसा भरत असत. इंग्लंडला जाऊन तिथं ते तिथल्या स्टुडिओत गेले, तर त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की हा गृहस्थ फार बुद्धिमान आहे, मेहनती आहे, म्हणून ते म्हणाले ते कधी आपला स्टुडिओ वगैरे दाखवत नसत, कारण हे होतं ना. पण वडिलांना त्यांनी सगळं दाखवलं, सांगितल्या खुब्या त्यातल्या सगळ्या. आणखी त्यांना म्हणाले तुम्ही इथेच राहा आता, आम्ही तुम्हाला भरपूर पगार देऊ. फार देशभक्त होते, लक्षण त्यांना अभिमान होता आपल्या सगळ्या स्वतःच्या संस्कृतीचा, देशाचा. आणखी ते शिकून घेतलं त्यांनी, आणि त्यांनी घरीच पहिल्यांदा सुरू केलं. त्यावेळेला आम्ही दादरला मथुरादास निवालजीचा बंगला होता, तिथे राहत होतो. तर तिथे त्यांनी स्वतः सुरू केलं.
काय केलं त्यांनी पहिल्यांदा एक वाटाणा लावला कुंडीत. हा. कुंडीत वाटाणा लावला. आणखीन रोज त्या वाटाण्याची ग्रोथ कशी होते ती पाहिजे. त्याला अगदी अंकुर फुटण्यापासून ते फुलं येऊन शेंग येईपर्यंत तर किती दिवस लागले असतील, पण ते रोज थोडं थोडं घ्यायचं आणि ते सलग चित्र दिसलं किती एक 2 मिनिटात. पण त्याच्या तितके दिवस त्यांनी ती मेहनत केली. मी ते वाटलं 1.25 महिना ते त्याचं चित्रीकरण करत होते. रोपट्याची वाढ असं नाव. आणि ते जेव्हा त्यांनी दाखवलं तेव्हा इतरांना कल्पना आली की हे खरं आहे, हे करू शकतील म्हणून. आणि मग लोकांनी पैसा दिला, थोडासा दिला. मला आणखीन एक आठवण आहे म्हणजे वाचनात आलेली की ते 1 फेब्रुवारी 1912 रोजी इंग्लंडला जायला निघाले. यशवंतराव नाडकर्णी ते फोटोग्राफीचे दुकानदार, त्यांच्याकडे 12,000ची पॉलिसी घालून आणि 3ऱ्या दिवशी तुमचा जन्म झाला. हा, कारण असंही वाचलं मी की त्यांना असं वाटलं की पहिली बेटी धनाची पेटी आहे असं त्यांच्या मनाने घेतलं त्यावेळेला. अर्थात तुम्हाला हे नंतर कळलं असणार, तुम्ही 2च दिवसाच्या, पण त्यावेळेला ते प्रवासात होते. आणखीन 1 एप्रिल 1912 म्हणजे 2 महिन्यांनी ते परत आले. पण त्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या असतील चित्रपट आता काढायचं, कारण इथे चित्रपट व्यवसाय काही नव्हताच. ते फिल्म वगैरे सगळं कोरी फिल्म येताना घेऊन आले असणार. आणखी नंतर इथे तर ऍक्टर आहेत ना, ऍक्टर कसे मिळणार? नाही, कोरी फिल्म वगैरे ती मशिनरी नंतर आली असं मला काय सगळं ऐकून. हो, बरोबर. आणि नंतर मग ऍक्टर लोक हवे म्हणून जाहिरात दिली वर्तमानपत्रात. काय वाटेल तशी माणसं यायची. मग त्यांना अगदी जाहिरातीत त्यांना लिहावं लागलं, खप्पड नको, बेंगरूळ नको, अशा माणसांनी अर्ज करू नाही, व्यसनी नको, ते तर फार मोठा कटाक्ष. असं करून ती माणसं बोलायची. आणि स्त्री पात्र, आता आपल्याकडे स्त्री पात्र कशी काय मिळणार? म्हणजे नाटकात सुद्धा स्त्रिया काम करीत नव्हत्या. बायकांनी वाईट चालीच्या बायका सुद्धा रंगभूमीवर येत नसतात ना त्या काळात. त्यामुळे त्यांना बायकांची फारच पंचायत पडली. अखेर पुरुषांना लुगडे नेसून कामं करून घेतली, ते अगदी शेवटपर्यंत. म्हणजे लंका दहन, कालेमर्दन, कृष्ण जन्म ह्याच्यात सगळ्या बायका म्हणजे पुरुष आहेत. पुरुषांनी साड्या नेसून जसं नाटकात गंधर्व वगैरे कामं करत असत ना, तसे सगळे पुरुष साड्या नेसून कामं करायचे. तो पहिला जो चित्रपट त्याने निवडला म्हणजे भारतीय पहिला चित्रपट, तो त्याची कथा सत्वशील राजा हरिश्चंद्राची होती आणि नावे त्यांनी राजा हरिश्चंद्र दिलं होतं. पण त्यांनी हा चित्रपट करताना राजा हरिश्चंद्रापेक्षा सुद्धा त्यांना खरतर सत्व परीक्षेतून जावं लागलं. आणि तारामतीचा धीरोदात्त पडद्यावर आणायला त्यांना ग्रहलक्ष्मीला लंकेची पार्वती करावं लागलं. हो, याचा अर्थ म्हणजे तुमच्या मातोश्री सरस्वतीबाई काकी यांना बरंच त्या काळात सोसावं लागलं. पुष्कळ. अहो, ती वडिलांना मदत किती करायची, तीच तर त्यांच्या हाताखाली सगळं करायची. ते सांगतील तसं करायची. ती काय शिकली वाचता येत असेल, पण तशी काही शिकलेली वगैरे नव्हती. त्यामुळे फिल्म परफॉरेटेड नसत त्या काळात. परफॉरेटेड आणला होता तर ते फिल्म परफॉरेट करायची. वडील सांगतील तसं सगळं फिल्म तयार करायचं, सगळं ती करत. म्हणजे प्रोसेसिंग शिकल्या होत्या. मदत त्यांना करायची. समजत असं नव्हतं. आणि सगळे कष्ट ती करतच असते. सुरुवातीला हे सगळं वाटाण्याचं चित्र जे झालं ते सगळं मदत तिचीच होती. आणि परफॉरेटिंग ते इतकं पूर्वी म्हणे तापदायक होतं की एक रिळाला ती बोकं पडायला 18 तास लागत असं त्यांचे काकी करीत असत. म्हणजे सगळी जुळवाजुळव झाल्यानंतर त्याचं चित्रीकरण कुठे सुरू झालं, नाशिकला का मुंबई? पहिला मुंबईत निघाला. म्हणजे राजा हरिश्चंद्र. पहिला राजा हरिश्चंद्र मुंबईत निघाला आणि नंतर दुसरा काढला त्यांनी. तेव्हा मात्र ते नाशिकला आले, कारण नाशिकला जागा भरपूर. पण राजा हरिश्चंद्र निर्माण करताना अडचणी अखेरपर्यंत येतच गेल्या. अडचणी येणारच, नवीन कुठलंही करायचं म्हटलं म्हणजे अडचणी येणारच. आणि मी असं नंतर माझ्या ऐकण्यात आलं की त्यांचा चित्रपट तयार झाला, पण तो लावायला कुणी तयार होईना भारतीय बनावटीचा. पण शेवटी नानासाहेब चित्रे कॉर्पोरेशन थिएटरचे त्यांनी ती तयारी दर्शवली आणि तो 3 मे 1912 नाही 3 मे 1913 ला तो प्रदर्शित झाला.
आणि तो चालेल की नाही ही शंका. त्यामुळं मग युरोपियन मुलींचा नाच, आणखीन स्वतः ते जादूचे प्रयोगी करत असत. पण अपेक्षेपेक्षा त्याला तुफान गर्दी झाली. आपली माणसं दिसतायत समोर, हा, हे एक विशेष होतं ना. आपल्या पोशाखातली आपली भाषा म्हणजे हिंदी असायची त्यावेळेला. भाषा म्हणजे तेव्हा काय बोलपट नव्हतं, सबटायटिल्स असायच्या. त्या पण वडिलांचं हे सांगते तुम्हाला, त्या काळात त्यांनी हिंदी आणि इंग्रजी ह्या टायटल्स ठेवल्या होत्या, मराठी ठेवल्या नव्हत्या. कारण हिंदी हेच सगळ्यांचं माध्यम. तेव्हा त्यांना द्रष्टेच होते खरे, त्यांना कल्पना तेव्हा होती. सगळ्या टायटल्स हिंदी आणि इंग्रजी. आणि त्या हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाचा संपादक युरोपियन असून त्यांनी इतकी त्याची प्रशंसा केली होती. बॉम्बे क्रॉनिकलने तर असं म्हटलं होतं की हा चित्रपट 2 आठवडे तरी नक्कीच चालणार. आणि टेक्निकली फारच अप्रतिम ना. त्यांचं टेक्निक कधी चुकायचंच नाही कुठल्या गोष्टी. फोटोग्राफी म्हणा सगळं अगदी उत्तम बेस्ट असायचं त्यांचं सगळं. त्यामुळे त्यांच्या हाताखाली जी माणसं तयार झाली ना ती फार चांगल्या रीतीने तयार झालेली होती, एक्सपर्ट झाली होती या सगळ्या लॅबोरेटरीच्या कामात. आणखीन एक मी हे ऐकलं की तो चित्रपट ज्यावर्षी प्रदर्शित झाला त्यावर्षी तुम्हाला सणसणून ताप भरला होता. तुम्ही वर्षभराच्या होता, या अर्थात तुम्हाला नंतर मातोश्रीने सांगितलं. खूप ताप होता, गोवर आला होता. आणि आता तुला तर मनातून जावंसं वाटणारच. हो बरोबर. पण आमचे काका होते, त्यांनी एवढे पेढे विढे सगळं आणून ठेवलं होतं आता चित्र प्रदर्शित व्हायचं म्हणून. आणि एवढ्या काकाच्या मुलीला टाकून कसं काय जाणार. पण काका आणि काकुळीने सांगितलं की तू जा, सरस्वती म्हणत असं तिला, सरस्वती तू जा, आम्ही तुझ्या मुलीकडे बघतो. आणि मग ती गेली आणि ती हजर आणि तुफान गर्दी झाली. आणखीन तो चित्रपटी चालला आणि त्याला मोठा प्रतिसाद भोरी आणि पारशी लोकांनी अगोदर दिला. आणि नंतर आणि माही राजा हरिश्चंद्र 23 दिवस चालला असं माझ्या वाचनात आलं. होय बरोबर आहे ना. 23 दिवस म्हणजे माही त्या काळाच्या मानाने त्यांनी रौप्य महोत्सव साजरा केला असं म्हणायला हरकत नाही. कारण 3 किंवा 4 दिवस चित्रपट चालायचा. त्यानंतर दादासाहेबांनी निर्मिती नाशिकला सुरू केली. होय ना. इथे तो मथुरा दर्शीचा बंगल्यात जागा भेटायची. इथे नाश्त्याला हौदाचा बंगला म्हणून एक बंगला खाली फ्री मार्केट आहे, त्या भागात एक हौदाचा बंगला म्हणून. तुम्ही आता नुकताच बघून आलो. हौद वगैरे ते ती जागा बघून आलो, मुद्दाम भावाने बघून आलो. आहेच. हौद तो अजून आहे, त्याच्यावर त्याला नाव पडलं. त्यावेळेला प्रकारचा हौद, त्याच्यातून कारंजी उडायची. फार छान होतं त्यावेळेला तिथे. केवढी मोठी जागा होती होती. आता आणि मला वाटतंय नाशिकला आणखीन एक फायदा म्हणजे आउटडोर शूटिंग करायला आजूबाजूला वाटेल तेवढी वनश्री होती. हा सगळा विचार दादासाहेबांनी त्यावेळेला केलेला. आणखीन नाशिकला आले ते, नाशिकला तिथं सुरुवात केली. त्यावेळेला नळ मिळाले होते, पाणी असायचं भरपूर. आमच्या तिथे हौद होता, त्यामुळे काही पाण्याचा प्रश्नच नव्हता त्या काळात अगदी. आणि माणसंही मिळाली, लोकल माणसं पुष्कळ. आणि त्यानं जरा आपल्या माणसांच्या बद्दल आपुलकी असायची, त्यामुळे त्यांनी त्यांचे लहानपणचे मित्र वगैरे असे तेलंग म्हणून होते, ते कॅमेरामॅन म्हणून त्यानं कॅमेरा हे शिकून तयार केलं होतं. त्यानं माणसांच्या बद्दल फार आपुलकी असायची. पण मला असं वाटतं नाही की हे जे सगळे तंत्रज्ञ झाले तिथे किंवा दादासाहेबांच्या हाताखाली काम करीत होते, या सगळ्यांना दादासाहेबांनी तयार केले. सगळ्यांना. पण त्यांना कुठली कशाची काहीच माहिती नव्हती ना. अजिबात नाही. आणि दादासाहेब मात्र हर प्रयत्नाने शिकले म्हणजे नंतर सुद्धा अहो सगळे दादासाहेबच असायचे. म्हणजे पटकथा लिहिण्यापासून दादाच करत असत सगळं. म्हणजे लेखन, दिग्दर्शन, पात्र हे करायची, नेपथ्य ठरवायची, नेपथ्य, रंगवेशभूषा, संकलन सगळं तेच करीत होते. दादासाहेब करायचे. मग हळूहळू माणसं जशी तयार झाली तशी मग त्यांचा एक एक बोजा कमी व्हायला. तरी बाकी सगळं दादासाहेबच. नाटकात तसे होत दादासाहेब. आणि आमचा स्टुडिओ कुठं होता, आमचं राहतं घर असं 3 मजली बंगला होता तो. पाहिला तेव्हा सुद्धा तो असेल, जरा वेगळा झालाय पण आहे तो. तर त्या हौदावरती किती सीन्स मला आठवतं. नंतर त्यांनी परत दुसरा हरिश्चंद्र काढला. नाशिकला आल्यानंतर दुसरा हरिश्चंद्र काढला. आता जो सध्या हरिश्चंद्र आहे ना, आर्काईव्ह मध्ये आहे हरिश्चंद्र, तो हा दुसरा हरिश्चंद्र आहे. हरिश्चंद्र माहिती नाही त्याचं झालं असेल ते, पण हा दुसरा हरिश्चंद्र जो आहे तो आहे आर्काईव्ह मध्ये ठेवलेला. तर त्याचे सीन्स त्या हौदावर घेतलेले कितीतरी. राजा हरिश्चंद्र, हिंदुस्थान
आणखीन तिथे बकाणा म्हणजे कडुलिंबाचं सारखं एक मोठा वृक्ष असतो. त्या झाडाखाली दादासाहेबांचा स्टुडिओ, झाड आणि त्याची छाया, हा स्टुडिओ, कडेला पांढऱ्या चादरी, रिफ्लेक्टर्स, आणखीन तिथे सगळे शॉट्स दादानी घेतले, सगळ्या फिल्म्स तिथे. नंतर मग एक स्टुडिओ म्हणून एक शेड बांधली, मोठी शेड होती. त्याच्यात मग इंडोर सीन्स असतील ते मग तिथे घ्यायचे, फ्लॅट्स बांधायचे, फ्लॅट्स तयार करून. ते सुद्धा सगळं दादांचंच हे बरं का, म्हणजे कल्पना सगळ्या दादांच्या, दुसरं कोणी नव्हतं. बरोबर. कसं मांडायचं, काय मांडायचं, डेकोरेशन काय करायचं, सीन मध्ये काय काय हे करायचं, सगळं त्यांचंच असायचं. त्या शेड मध्ये स्टुडिओ म्हणायचं त्याला, आम्ही शेडच म्हणत होतो. ह्याला म्हणायचं कारखाना, आमचा कारखाना, कंपनी म्हणजे कारखाना म्हणायचं, आणि हा स्टुडिओ शेड म्हणायचं, अशी भाषा होती आमची. कारण मी परवा मुलाखतीच्या घेतल्या नाशिकला दादासाहेबांची वेळची काही मंडळी, तर त्यात सुद्धा त्याने बोलताना कारखाना हा शब्द वापरला. तर अशा ठिकाणी त्यांचं ते चित्रीकरण चालायचं. पण आउटडोअरलाही जावं लागत असेल. आउटडोअरला म्हणजे आधी गंगा नदी यांची, गोदावरी नदी, तिच्या काठी भरपूर आहे सिनरी. नाशिकला आहे, त्र्यंबकेश्वरी आहे. झालं नदी पुढे सुद्धा वाहत जाते ना, तिथे मोठं पात्र आहे तिचं. सायखेडा, चांदोली म्हणून गाव आहेत पुढे, तिकडे जात असत शूटिंगला. पुष्कळ पांगवलेलं आहे. पण आता तुम्हाला जे आठवतं ते दादा साहेबांची घरात शिस्त कशी होती? कडक. दादांची शिस्त कडक. घरात, कारखान्यात दादांच्या शिस्तीला माणसं कंटाळत असत. नोकर जे कंटाळायचे ते त्यांच्या शिस्तीला कंटाळायचे. शेवटी नंतर जरा त्यांच्या शिस्तीला ते लोक, म्हणजे नुसती शिस्त कडक होती का त्यावर ते तापटी होती? स्वभाव फार तापट होता, घरी तापट, बाहेर तापट. पण तुम्हाला जसं कळायला लागलं, म्हणजे तुम्ही थोड्या मोठ्या झाला 4-5 वर्षाच्या, तसं स्टुडिओत तुम्ही जात होता का? स्टुडिओ म्हणजे काय आमच्या घरातच होता ना. मग तुमचं तिथे वावर सुरू असेल. पण आता तुम्हाला जे आठवतं ते कोणत्या चित्रपटाचं चित्रीकरण आठवतं? मला लंकादहनाचं आठवतं. म्हणजे 1916-17. नाही, तुम्ही 5 वर्षाचे होता तेव्हाच आठवतं. हरिश्चंद्राचं शूटिंग आहे, मला इतकं आठवत नाही खरं. म्हणजे दुसऱ्या हरिश्चंद्राचं? दुसऱ्या, पहिल्याचं तर नाही, तो प्रश्नच नव्हता. पण दुसऱ्याचं सुद्धा मला कुठं सीन घेतले वगैरे आठवत नाही. लंकादहनाचं आठवतं. काही सीन त्या बकाणीच्या खाली घेतलेले. आणि त्यांनी एक हे होतं त्यांचं ट्रिक सीन्स, त्यांचे फार असायचे. त्यांचं वैशिष्ट्य हातखंड होत्या. तर लंकादहनातला मारुती उडतो की नाही आकाशात, तो सीन कसा घेतला असेल त्यांनी? त्या बकाण्याच्या झाडाखाली मोठा एक असा पडदा लावलेला काळ्या रंगाचा, त्याला मध्यभागी एक लोखंडी दांडा आणि त्याला पुढे अशी बैठक अशी, आणि त्याच्यावरती मारुतीने आडवं पडायचं आणि असे उड्डाण केल्यासारखे हात करायचे. असे मारुती सुद्धा त्यांनी जवळ आणि लांबचा मारुती दाखवायचा. लहान मुलं म्हणजे निळकंठांचा, त्याला सगळ्यात लहान मारुती केला होता. तो त्या ह्याच्यावर उभा राहून असा आडवा पडून हात पाय हलवून, लांब गेलेला मारुती तो निळकंठ, त्यानंतरचा मारुती मी. मला त्यांनी मारुती, म्हणजे तुम्ही मारुतीचं काम केलं काम नाही एवढंच, ते उड्डाण करायचं, ते लहान आकार दिसायला एवढंच. पण तुम्हाला म्हणजे सगळं मारुतीचं मेकअप वगैरे सगळं केलं? पूर्ण मेकअप, अगदी तो मुखवटा लावून, शेपटी लावून सगळं. आणि नंतर मग असे मोठे होत होत मग मारुती शिंदे झाले. शिंदेच असावे असं वाटतं मला, म्हणजे मामा शिंदे. मामा शिंदे ते आठवतं. लंकादहनाचं लंका जाळलेली आठवते. लंका दहन जे त्यांनी केलं ते कसं दाखवलं असेल, मॉडेल केलं होतं लंकेचं, आणि ते मॉडेल जाळलं होतं, ते आठवतं मला. आणि लंकादहन तुफान चाललं म्हणजे तुम्हाला सांगते, मद्रासला आमची आई सांगायची नोटा इतक्या त्यावेळेला नाणी असायची, पोती भरून बैलगाडीवरती घालायची पैशाची आणि आणायची. एवढा गल्ला म्हणजे गल्ला कसं काय, इतका अफाट पैसा कुठे मिळवला असेल की नाही. तर मी जर असं वाचलं की
दादासाहेबांच्या या चित्रपटाला अमाप पैसा मिळाला तेव्हापासून काही भांडवलदारांचं लक्ष या धंद्याकडे गेलं, अरे यात पैसा मिळू शकतो. नाहीतर दादासाहेबांना असं भांडवलाची कोणी अशी मदत करायला सहसा तयार नसायचं तेव्हा. पण हा महत्वाचा चित्रपट. लंकादहनानंतर मग त्यांना पैसा मिळाला, भांडवल हे झाले, त्यांना भागीदारी मिळाले, पैसा मिळाला, पण त्यांचं स्वातंत्र्य कमी झालं चित्रीकरणाचं. तरी त्यानंतर लंकादहनानंतर त्यांनी कृष्ण जन्म आणि कालियामर्दन ही 2 मोठी काढली. त्याच्या आधी बरीच काढली होती. मला वाटतं सत्यावन सावित्री काढलं होतं, भस्मासूर मोहिनी काढलं होतं, सत्यावन सावित्री काढलं होतं. त्याची शूटिंग मला नाही आठवत, मला लंकादहनापासूनची आठवत आहेत, कृष्ण जन्माची आठवत आहे. कृष्ण जन्मात तुम्हाला सांगते कंसात एक ट्रिक सीन आहे. पण कृष्ण जन्मात ही तुम्ही कृष्णाचं काम केलं होतं थोडस, म्हणजे कंसाला ज्या आठवणी येतात त्याच्यात मी आणि निळकंठाने दोघांनी केलेली. त्याला कृष्ण दिसत असतो ना सगळीकडे कृष्ण दिसायचा, त्यावेळेला निळकंठ याचा त्याला जे कृष्ण दिसत असत वेगवेगळ्या रूपात, त्याच्यात निळकंठाने केलं होतं आणि मी पण केलं होतं, दोघांनी केली होती. पण ती कामं अशी नव्हती, नुसतं दिसायचं, विशेष असं नव्हतं. आणि कंसाचं मुंडकं उडून वर जात आहे, कृष्ण हे कापतोय असं त्याला वाटतं आणि मुंडकं वर उडून जातं आणि तो घाबरून ओरडायला लागतो आणि मग मुंडकं परत येऊन चिकटतं. ट्रिक सीन्स दादासाहेबांचे भयंकर त्या काळात. आता सोपं झाले ट्रिक सीन्स करणं, आता पुष्कळ तांत्रिक सुधारणा झालेली आहे. त्या काळात त्यांचं लोक म्हणजे आवडत होतं. कारण मला आता या परवा मुलाखतीच्या नाशिकला मी घेतल्या, त्यात एकाने सांगितलं हॉलिवूडच्या काही मंडळींनी दादासाहेबांना तिकडे या म्हणून सांगितलं, त्यांचे ते ट्रिक सीन बघून. पण त्यानं देश सोडून जायचं, देश सोडून कशाला जायचं नव्हतं. अहो इतकी त्यांना आपलेपणा होता आपल्या महाराष्ट्राबद्दल की आता हे दादासाहेबांच्या पुढच्या ह्याच्यातलं आहे. कालियामर्दनच्या नंतर त्यांचे बेबनाव झाले, कारण त्यांनी स्वातंत्र्य नंतर सांगा मला तुमच्या कालियामर्दनच्या आठवणी पाहिजे. कालियामर्दनच्या आठवणी, कारण तुम्ही कृष्ण त्यातले. कालियामर्दनचं असं झालं, एक दिवस मी शाळेतून घरी आले. शाळेतून घरी आले आणि दादा मला म्हणाले, बबड्या म्हणत असत, बबड्या मारुती, ते मारुतीचं काम केलं होतं की नाही मी, ते हे करताना हुणे करता काहीतरी लागतं ना, माझ्या मारुतीचा शॉट आला की बबड्या मारुती म्हणायचं त्याला. अशी मी घरी आले शाळेतून, मला म्हणाले बबड्या सिनेमात काम करायचंय का, कृष्णाचं करायचंय तुला. हो म्हटलं करीन की, काय मुलांना माझ्याच नाही कोण म्हणतं. आणि केली मी त्यांनी सुरुवात. आहो मला कृष्णाचं काम दिलं आणि करून घेतलं माझ्या. नाही, मी तर अशी हकीकत ऐकली होती की जेवता जेवता त्यांनी तुम्ही त्यांच्या शेजारी बसला होता आणि ते कृष्णाची कालियामर्दनची कथा सांगितली, तर त्यामुळे तुम्ही भारावून गेलात जास्त. ते नंतर ते नंतर झालं. आधी हे मला जे आठवत आहे ते असं होतं, मी शाळेतून आले आणि त्यांनी मला विचारलं आणि त्यानंतर मग त्यांनी सुरुवात केली. ते तुम्ही जे म्हणताय ना, ते आम्ही आउटडोअरला यायला गेलो होतो. कुठे गेलो होतो? सायखेड्याला. कृष्ण घर सोडून जातोय असं जे आहे, रुसतो कृष्ण आणि घर सोडून जातो निघून. तर त्यावेळेला सायखेड्यालाच एक वाडा होता, तो वाडा कृष्णाचा नंदाचा दाखवला होता. आणि आधी त्यांची अशी पद्धत होती माझ्या वडिलांची की आधी सगळा सीन जो असेल दुसऱ्या दिवशीचा तो समजून द्यायचा. तर आम्ही तिथे जेवायला बसलेलो असताना त्यांनी तो सीन मला समजून दिला की असा कृष्ण तिथे येईल आणि मग तो घर सोडून जातोय म्हणून त्याला दुःख होईल, आई वडिलांना सोडून जातो आहे, पण तो तसाच जाणार आहे आणि पायऱ्यांना नमस्कार करतो तो आणि जातो ह्याच्यावरती, गंगेवर जातो, नदीवरती. माझ्या तोंडात गंगा येतं, आम्ही नदीला गंगा, नदीवर जातो आणि तिथं पुढे मारतो कालियाच्या डोहात. तर ते ऐकून लहान मुलांना काय हो, मला अक्षरशः ओक्साबुक्की रडायला लागली. तर लोकांना काय कळतंय की हिला एवढं समजतं, एकदम हिला दुःख होऊन रडती, ते कुणाला कळे ना. कुणी म्हणे तुला काय तिखट लागलं का, कुणी म्हणे काही, कुणी म्हणे कशाला सांगते त्याने मला काय वाटलं खरं ते, पण खरं मला असं वाटलं होतं. दुसऱ्या दिवशी तो सीन आपोआप चांगला होणारच की हो. कृष्णाला जेव्हा एवढं समजलं, म्हणजे याचं दुःख तुम्हाला झालं की कृष्ण घराला नमस्कार करून जातो, आई वडिलांना सोडून जातो, याचं मला दुःख झालं होतं ते.
नाही नाही, म्हणजे तो तसा प्रसंग अत्यंत भावस्पर्शी आहेच आहे. आणि त्यांची समजून सांगायची हीच होती. हा, तेच की सगळा म्हणून. scene ते आधी समजून सांगत असत, म्हणजे तो आपोआप चांगला मग तो दुसऱ्या वर्षी चित्रीकरणाच्या वेळेला तुम्हाला आपापच रडू आला. आपोआपच वाटणारच ते, मनापासून होतच सगळं. रडलेलं नाही मला वाटतं त्याच्यात दाखवलेलं, पण ते आपोआपच येत असते एक्सप्रेशन वगैरे. सुरुवातीला त्याने मला एक्सप्रेशन शिकवली बघा. अगदी सुरुवातीला म्हणजे कालेमर्दनची जी सुरुवात आहे ना, तीच अशी आहे की परकर नेसलेली मुलगी हातात पुस्तक घेऊन वाचते आहे आणि तिचंच रूपांतर कृष्णाच्या पोशाखातल्या मुलात होते असं. आणि कृष्णाचा पोशाख घातलेली मुलगी त्यांनी मला सगळे एक्सप्रेशन दाखवले, रागाचं, आनंदाचं, आश्चर्याचं, दुःखाचं, ही सगळी एक्सप्रेशन शिकवली होती त्याने मला. आणि ती पण मग असं सांगायचे का की आता रागाचं घे, आता हसण्याचं घे, असं सांगायचं आणि ते सगळं त्यातनं तुम्हाला पास व्हावं लागलं? हो, ते सगळं जमायचं. शिकवलेलं असल्यानंतर जमायला काय लागतं, ते सगळं मला जमलं. आणि ते अजून सुद्धा मला वाटतं अटलमध्ये जे आहे ना, त्यासाठी असावं असं मला वाटतं की तो कृष्ण आहे आणि तो हावभाव दाखवतोय असं आहे. आता ते काय, ते फार जुनं झालंय, कारण मला वाटतं 1919 सालातलं पिक्चर. 18 म्हणजे जवळजवळ आता त्याला बघा 70 वर्ष होत आली. लहानच होते मी. आणि त्यानंतर मग गोपींचे सगळे सीन्स ते आमच्या ह्याच्यात झाले. स्टुडिओ म्हणून जो मी म्हणते, शेड म्हणून, तिथे सगळे घराचे सीन्स, म्हणजे फ्लॅट्स लावलेले सगळे, आणि शिंकी टांगलेली, सगळे गोकुळ हे केले, म्हणजे ते वातावरण निर्मिती केलेली. गाई बांधत असत तिथे त्यावेळेला, खरखरच्या चित्र गाईचं काढलेलं. मला हे सगळे सीन्स अगदी बरोबर आठवतात अजून. सगळं अगदी डोळ्यासमोर येते की ती गाय तिथे काढलेली, कृष्ण गाईचं चित्र काढतोय असं, त्याच्यात एका ह्याच्यावरती गाईचं चित्र काढतोय असं आहे. शिंक्यावर चढून लोणी खातोय चोरून, खाली मुलं उभी आहेत, उडवलेली आहेत, आणि त्या मुलांच्या पाठीवर चढून कृष्ण शिंक्यातलं लोणी काढून खातोय असं होतं एक. आणि नंतर दाढी मिशीची गाठ ते होतं. म्हणजे कृष्णाच्या खोड्या सगळ्या खोड्या त्या दाखवलेल्या आहेत. पण माहिती तेव्हा तुमची तब्येत चांगली गुडगुडीत असणार? चांगलीच होते मी. अहो, मी गुडगुडीत परवापर्यंत होते. आता म्हातारी झाली ते गेलं सगळं. आम्ही माणसं अशीच. आणि ह्याचे जे सीन्स त्यांनी घेतले ते ट्रिक सीन्स बकाण्याच्या झाडाखाली, कशाचे, कालियाचे. कालिया म्हणजे एक मोठं असा केलेला होता, पाच फण्याचा, आणखीन इतका जाड, इतका म्हणजे साधारण 2-3 फूट जाड. हो, एवढा म्हणजे 2-3 फूट जाड झाला. तेवढा जाड मोठा साप तयार केलेला, वेटोळ घातलेला, त्याच्या वरती मुलगी वर उभी राहील, उभा राहील एवढा मोठा फणा, आणखीन शेपटी वळवळणारी, असं सगळं होतं. त्या शेपटीला काळ्या दोऱ्या बांधलेल्या असायच्या आणि ती शेपटी वळवळत असे. आणि त्याच्यावरनं ज्या उड्या मारायच्या, तो सीन सगळा त्या बकाण्याच्या झाडाखाली झालेला आहे. खालून वर उडी मारायची, वरून खाली उडी मारायची. खालून वर उडी मारायची ट्रिक होती त्यांची, ट्रिक सीन होता. खरी उडी वरून खाली मारायची, त्याला सुद्धा हा कृष्ण भीत असे. वरून खाली उडी मारायला कृष्ण भीत होता. पण दादाने सांगितलं, अगं भीतेस काय, मार उडी. दादाने सांगितलं मुलांना काय, दादाने सांगितलं की भीती जाते सगळी, आणि मारलं. मग मारता नादच लागला, त्यांनी पुरे म्हणेपर्यंत उड्या मारत राहिले मी. तर ते सीन बघायचे ह्या त्याच्या धरून हातात हे करतोय. आणि काही सीन खरे पाण्यात झाले. आमचा घाटपुरे घाट आहे नाशिकला, राजेबहादूर घाट, त्या घाटावरती त्यावेळेला पुष्कळ पाण्याचं हे वेगळं होतं, लेवल पाण्याची वेगळी होती. खाली वाळवंट होतं, आता पुष्कळ पाणी वरपर्यंत आले. वाळवंटात कमी पाण्यात तो नाग ठेवलेला असायचा. नाग बैलगाडीवर घालून तिथं न्यायचा. हो, बैलगाडीवर घालून ते धूड जायचं कसं एवढं, बैलगाडीवर घालून तिथे तो सगळ्यांनी नेऊन तो पाण्यात ठेवला होता. आणि वरती मग कृष्ण त्याला हे करतोय, कडेने मग त्या कन्या येत आहेत, हे घेऊन मारू नका आमच्या ह्याला म्हणून,
कालियाला मारू नका म्हणून कृष्णाला विनोणी करायला येतं. घेऊन काय तो सगळा सीन नाशिकच्या नदीवर झाला. म्हणजे जवळ असतो म्हणजे तुमच्या इथून गंगापूर 7 मैल लांब आहे. तिथे कृष्णाचे सीन झाले. पण आता हे सगळे तुम्ही ज्या वेळेला आउटडोअरला जात होता तेव्हा काही वाहनानं जात होता का काही लोक पायी पण जात असत? आता हे तर गावात अगदीच जवळ आहे. हरपुडे घाट म्हणजे गावात असल्यासारखं. नाही ते दुसऱ्या ठिकाणी जेव्हा दुसऱ्या ठिकाणी बैलगाड्या. आता गंगापूर जे आहे ते 6-7 मैल दूर आहे. तर तिथे सामान बैलगाड्यातनं जायचं. माई गंगापूर नाशिक पासून 7-1 मैल लांब होतं म्हणालात ना? 7 मैल लांब आहे. हा, मग अशा ठिकाणी कसे जात होते? अशा ठिकाणी बैलगाड्यातनं जायचं. म्हणजे ते अशा मोटारी वगैरे काही मोटार नव्हतीच तेव्हा. म्हणजे नाशकात त्यावेळी टॅक्सी काही नव्हतं. ट्राम होती स्टेशनवर जायला. ट्राम गाडी होती घोड्याच्या ट्राम जायच्या 5-6 मैल स्टेशन. हो, पण बाकीचे मग स्टेशनवर कसे जात? बैलगाड्यातूनच? नाही, घोड्याच्या ट्रामने जायचं. घोड्याच्या. पण गंगापूरच्या साईडला काही नव्हतं. तिकडे मग बैलगाड्या. एक टांगा होता तो, त्याच्यात मी आणि दादा साहेब त्या टांग्याने जायचं. बाकीचे लोक बैलगाड्यात नाही तर चालत येत असं. 7 मैलांचं फार नाही येत असं. कारण ते वसंत शिंदे यांच्या मुलाखतीत त्याने असं सांगितलं की असं त्यावेळेला काही लाड नसत आर्टिस्टचे, तर त्यामुळं ज्याला त्याला आपलं मेकअपचं सामान ते सगळं बरोबर घेऊन 5-7 मैल असेल तर चालत जावं लागायचं. बरोबर आहे. आणखीन मी आता आउटडोअरच निघालो म्हणून विचारतो, त्यावेळेला जेवणाची शिस्त वगैरे त्या काळात काय होती? कारण मी प्रभात वगैरे या जमान्यात पाहिलेलं आहे, पण त्याच्याही अगोदरचा दादासाहेबांचा काळ असल्यामुळं तर तुम्हाला काय आठवतं जेवणाची सोय किंवा खाण्यापिण्याची सोय या सगळ्या स्टाफची? पुष्कळ दिवस तर आमच्या घरीच जेवण व्हायची सगळ्यांची. सगळा स्टाफ घरी जेवत असे आमच्या. अरे बापरे. दादांच्या पंक्तीला सगळी माणसं जेवत असत. म्हणजे अगदी दादांच्या पंक्तीला. आणि दादांच्या पानात जो जिन्नस तोच सगळ्यांच्या पानात असायचा. त्यात फरक अजिबात नाही. आम्ही त्याच पंक्तीला असायचो. अशी होती. आणि असं आउटडोअरला वगैरे गेलं म्हणजे मग बरोबर सामान्य म्हणायचं असं. म्हणजे तिकडे स्वयंपाक करत असत. कधी घर नाही नेत असं. पण शूटिंगच्या वेळेला सगळी मंडळी जेवायला तुमच्याकडे असायची? हो, शूटिंगच्या वेळेला तर एरवी सुद्धा आमच्याकडेच जेवण असायचे. पुष्कळांची जेवणखोर माणसं होती ना कामाला. हो, जेवणखोर होती सुरुवातीला. तुमच्या मातोश्रींना तो व्याप कायमच पुष्कळ खूप व्याप असायचा. घरी माणसं असायची स्वयंपाकाला वगैरे, पण सगळ्या माणसांचं बघायला हवं ना सगळं. आईच होती सगळ्यांची आणि वागवतेसे सगळ्यांची तशीच अत्यंत प्रेमळ आणि शांत स्वभावाची होती. तेव्हा साधारण किती हा कामगार वर्ग होता? 40-50 तरी 100 तरी? 40 असतील. 100 नसतील, 40 असतील. गिरवायला जवळ घरात होते तर एवढेच होते. पण त्याच्याशिवाय मग आणि स्टुडिओत कोणी असतील, पण जेवायला साधारण 40. तर तुम्ही कालियामर्दनच्या आउटडोअरचं सांगत होता. तर गंगापूरला सीन्स व्हायचे. तिथे धबधबा आहे, खाली कृष्णाचा पाणी पितोय असा एक सीन तो मला चांगला आठवतो. धबधबा अजून आहे तो. विशेष म्हणजे आजच्या परिस्थितीच आहे, इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यात बदल झालेला नाही. तिथे सीन्स चांगले असायचे. पुष्कळ कृष्ण हे करतोय, तिथे तोंड धुतोय, पाणी पितोय आणि बासरी वाजवून कृष्ण पुष्कळ ठिकाणी बासरी वाजवून सवंगड्यांशी खेळतोय. असे पुष्कळ तिकडे सुद्धा सीन्स घेतलेले आहेत. आमच्या आवारात घेतलेले आहेत. गोपाळांचे बरोबरीची पुष्कळ मुलं असायची. पेंड्या असायचा. सगळे जे कृष्णाच्या लीला सगळ्या त्याच्यात आहेत. पण आठवतं का तुम्हाला हे शूटिंग किती दिवस चाललं? किती दिवस चाललं होतं ते काही मला नाही. साधारण 10-15 दिवस, 20 दिवस? नाही, 15-20 दिवस कशाने आहो, जास्तीच 2-4 महिने चाललं असेल. असेल असं वाटतं. नाही, ऍक्च्युअल शूटिंग डेज किती? 15-20 असणार का? रोज शूटिंग असायचंच? असेल बहुतेक. इतकं बारीक आठवत नाही मला आता, पण कुठं काय काय झालं ते मला सगळं आठवतंय पूर्ण अगदी. तर किती दिवस झालं बा, मध्ये काही सुट्ट्या होत्या का इतकं मला. कारण त्याला काळ फार लोटला. हो, आता बघा ना, आता ज्या 70 वर्ष व्हायला लागली त्याला. ज्या वेळेला तुम्हाला त्या नागावर उभं केलं त्यावेळेला भीती वाटली? सुरुवातीला वाटली, नंतर मजा वाटायला लागली.
नंतर मग त्याच्या त्या ह्या जिभा धरायच्या हा. आणि नाचायचं मजाच वाटायला लागली. त्याच्याबरोबर आहे मुरली वाजवायची, हा. त्याची मजा वाटायला लागली. म्हणजे असं काही वाटलं नाही त्या डोहामध्ये? भीती भीती तशी काही आणि त्या हे करीत असताना मी एक असं वाचलं की दादासाहेबांच्या पायाला काच लागली. काच लागली होती. हो. काय आहे ट्रिक सीनचं त्यांचं हे होतं ना, हा. त्यांनी एक मोठी पाण्याची टाकी केली होती. हा. चांगली एवढी मोठी टाकी होती, 3-4 फुटाची असेल. हा. आणखीन त्या पाण्याच्या टाकीत बुडबुडे काढत होते ते. म्हणजे कालिया त्याची पाण्यातली हालचाल होताना बुडबुडे येतात का नाही वरती, हो, हो. ते बुडबुडे त्याला दाखवायचे होते. हा. तर त्याच्याकरता त्यांनी काचेची टाकी केली होती. हो. ते दाब सहन झाला नाही त्या काचेला आणि काच फुटली. हा. त्यांच्या पायात गेली काच. त्या बरंच लागलं. हा, रक्तबंबाळ झाला तरी म्हणे त्यांनी काम तसंच चालू ठेवलं ते. दुसरं काहीतरी केलं असेल, कारण ती तर टाकी फुटलीच होती. हो. पण ते कधी हे नाही राहिले, हा. कधी स्वस्थ बसलेच नाही. ते काही मला अमुक होतंय म्हणून बसायचं नव्हतंच, त्यांच्या स्वभावातच नव्हता तसं. आणि तुम्हालाही पाण्यात बुडायला लावित असत ना? हा. म्हणजे ते याच्या आणि तुम्ही बराच वेळ ते दम धरून ते वर ये म्हणून परत. हो हो हो, ते असायचं. ते मासे बिसे सुद्धा कपड्यात शिरायचे माझ्या. हा. आणि काही नाही, गंमत वाटायची त्याची. बर. धोतर असायचं ना, हा. कृष्णाला धोतर असायचं त्यावेळेला नेसलेलं. हो. ते मासाळ्या यायच्या की नदीतल्या, हा. ती गंमतच वाटायची. पण ते तुम्ही घेऊन ओरडायला लागायचे नाही? छे छे, ओरडले बिरडले नाही. वडिलांच्यावर विश्वास असतो ना मुलांचा, हा, हा, हा. त्यामुळे भीती किंवा तसं नाही. ते नाही, पण माशांच्या याने कधी? नाही, तसं नाही. पण त्यावेळेचे काही आणखीन आर्टिस्ट तुम्हाला आठवतात का तुमच्या वेळेस? शिंदे, साळुंके हे दोघंजण मला हा, आवडतात. शिंदे म्हणजे मामा शिंदे, मामा शिंदे आणि साळुंके म्हणजे कृष्णा आणि साळुंके. कृष्णा साळुंके. कृष्णा साळुंकेने कसलं काम केलं होतं? यशोदा कोण होतं त्यावेळेस? आठवत नाही. अनुसयाबाई वगैरे असं कोणी? नाही, बाई तर नव्हतीच. नव्हतीच. अच्छा, 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 अच्छा. बाई नाही, सगळे पुरुष. बर. पुरुषांनीच सगळी कामं. यशोदा पुरुष. म्हणजे अगदी याच्या वेळेला सुद्धा कालेमर्दन मध्ये पुरुषच होते सगळे, एकही बाई नव्हती. सगळ्या बायका. शुक्ल म्हणून एक होते. आता ते नंतर खूप मोठे झाले, नाटकातले प्रतिष्ठित झाले, पण ते त्यावेळेला लहान होते. हा. म्हणजे आमच्या भावंडांसारखेच ते. हो. आमच्या वडिलांच्या स्नेहाचा मुलगा. हो. तर ते भावंडासारखे आमच्यातच राहिले, आमच्यातच वाढले. हा. ते गोपीचं काम करत असत. बर. आणखीन इतरांची आता दापके म्हणून एक होते. हा, म्हणजे ज्याने राजा हरिश्चंद्र मध्ये हरिश्चंद्राचं काम केलं होतं. ते होते. त्यांनी म्हणजे या आपल्या कालेमर्दन मध्ये इतकं बारीक मला आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे हिस्टरी या दृष्टीने सांगायचं म्हणजे अगदी बरोबर आठवलं पाहिजे ना, तसं मला आठवत नाहीये. कोणी इतरांनी कोणी कसली कामं केली मोठ्या माणसांपैकी हे नाही मला आठवत. नाही, याचं कारणही असं आहे, तुम्ही होतात फार लहान होते मी. आणि नंतर काय झालं तुम्हाला सांगते, माझ्या या गोष्टींची काही संबंध राहिला नाही. कालियामर्दन फिल्म सुद्धा त्यावेळेला सुरुवातीला पाहिलं, नंतर मग आपण मुंबईला किती वेळा, त्यावेळेला तुम्हाला सांगते कृष्ण म्हणून इतकं विलक्षण कौतुक व्हायचं. पिक्चर पब्लिश झालं मुंबईला, आणखीन असं कुणीतरी खांद्यावर घ्यायचं आणि उंच सगळ्यांनी बघायचं, कृष्ण म्हणून नमस्कार करायचे. मॅजेस्टिक सिनेमात लागला होता हा चित्रपट, तेव्हा मला आठवत अगदी खांद्यावर घेऊन सगळीकडे दाखवत होता हा कृष्ण, लोक पाया पडायचे. लोक त्यावेळेला किती बिल्ले किती प्रेझेंट इतकी मिळाली की काही बोलून सोय नाही. विलक्षण त्यावेळेला कळतो, कुठूनही जायला लागलं तरी कृष्ण म्हणून नमस्कार करत असत आपली माणसं. रस्त्याने नाशिकच्या शाळेत जाताना सुद्धा कृष्ण म्हणजे तरी तुम्हाला ओळखायचे? गावात नाशिकात ओळखायचे की. नाही, मुंबईला सुद्धा. मुंबईला त्यावेळेला पिक्चर चालू असतानाची गोष्ट, एरवी नसेल, पिक्चर चालू असताना आम्ही जायचो का नाही तेव्हा. आणि दुसरं कौतुक तुमचं असं होतं की भारतीय पडद्यावर दिसलेल्या पहिल्याच बाल कलाकार ना तुम्ही. पहिली बाल कलाकार. त्या दृष्टीनं कौतुक होतच ते तुमचं. होतं. एवढ्या लहान मुलींनी काम केलं हेच विशेष वाटत असेल ना लोकांना. आणि ते काम चांगलं होतं. पुन्हा कालियाशी ते युद्ध, तर चित्रपट उत्तम गेला. हो, अगदी छान झाला तो चित्रपट, चांगला गेला. पण तोच वडिलांचा त्यांनी त्यांच्या स्टुडिओत स्वतःच्या ह्याच्यात केलेला तो शेवटचा ठरला. त्यांनी तशी की नीट लहान लहान पिक्चर सुद्धा पुष्कळ काढले, कॉमिक्स वगैरे अशी. म्हणजे मला आठवतात ती सांगते मी तुम्हाला. मला वाटते लघुपट,
लघुपट नंतर काढले. लघुपट अनुवादपट काढले त्यांनी पुष्कळसे. एक लक्ष्मीचा गालीचा म्हणून होता. हो. तर त्याच्यात तुम्हाला सांगते, पैशाची थैली बटवा उघडून पैसे बाहेर पडायचे. त्या काळातली नाणी, आता सारखी नव्हती त्या काळातली नाणी, सगळी नाणी गोड, रुपया, आधेली, पावली, चवली, पैसे सगळे वेगळी नाणी. आणि त्यांचं इतकं सुंदर नाचत नाचत येऊन गालीच्या तयार, लक्ष्मीचा गालीच्याच त्या चित्रपटाचं नावच लघुपटात लक्ष्मीचा गालीचा दिलं होतं त्याने. आणि तो लक्ष्मीचा गालीचा अप्रतिम होता बघा. त्यानंतर एक काड्यापेठेची गंमत हे होतं. असंच एक मोठं काड्यापेठाचं ग्रोसचं हे उघडतंय पॅकिंग, त्याच्यातून डझनं बाहेर पडतात, डझनातून पेट्या बाहेर पडतात, पेट्यातून काड्या बाहेर पडतात, आणि त्या काड्या नाचत नाचत येऊन त्याची चित्र तयार होतात. फार सुरेख ते दोन्ही होते. त्याला आखाड्याचे मूळ हेच नाव होतं. आणि लघुपट होते बघा, एक जावे बापूंची फजिती म्हणून होता. ते चिवडा तोंडात घालून कॉमेडी, असं तो मेहुणा येऊन गालावर हे करतो, नाकाला नाक दाबतो आणि मग जावबांचं तोंड उघडतो. म्हणजे जावई बापूंची फजिती हे हा लघुपट मोठा मजेदार असतो. छान होता अगदी. ते जावई बुवा येतात गावाहून आणि सासूबाईंची बायकोची धांदल उडते, बायको न्यायला आलेले असतात ते. त्यांची त्या घरात चहाचे पोहे वगैरे करत असतात आणि ह्यांना लागलेली असते भूक खरी. आता करणार काय, ते स्वयंपाकघरात होईपर्यंत त्यांना काही थांबवत नाही. ते बॅग उघडून चिवडा काढतात बरोबरचा आणि तोंडात भरतात. तोंडात भरतात आणि ट्रे घेऊन आता काय करणार, मग ते तोंड तसं फुगलेलंच आणि बसलेले कोचावरती. जावं झालं काय, गाल कशाने एकदम सुजले त्यांचे. आता जावं बापूंच्या अंगाला स्पर्श तरी कोण करणार. आणि झालं, सगळ्यांची धांदल उडते. डॉक्टरला आणायला जातो एक जण, एवढ्या त्याचा लहान मेवणा असतो, बापूचा भाऊ 10-12 वर्ष. तो येतो पाठीमागनं, कोचाच्या मागनं येतो, जावं नाक दाबतो. नाक दाबल्याबरोबर फसकन सगळा तो चिवडा बाहेर पडतो. अशी फजिती जावं बापूंची. ते एक आहे पिठाचे बंदे म्हणून एक आहे. ते असं आहे की त्या बायको माहेरी गेलेली असते, घरात नोकरी नसते, तिच्या नादी लागतो तो मनुष्य. आणि मग त्या बाई ती पीठ चाळत असताना तिचं ते हाताचं पीठ त्याच्या पाठीमागे कोटाला लागतं. त्याच्यावरनं बायको ओळखते. ते पिठाचे पंजे त्या बाईचे ह्याच्या कोटावर उघडलेले असतात. असं आहे ते. आणखी एक आठवतं मला, म्हणजे धांदल भटजी म्हणून एक होतं बघा. म्हणजे असंच विनोदी धांदलभटी विनोदीच होतं. हे कॉमिक्स म्हणूनच म्हणत असत. तर ते धांदलभटी म्हणजे काय, स्नानाला गंगेवर जातात भटजी. आणखी एक न्हावी पण तिथे असतो. त्या न्हाव्याची समळी आणि भटजींची समळी. समळी म्हणजे हल्ली तुमच्या ह्या असतात ना, परड्या असतात बघा वेताच्या, त्याला समळी म्हणत असत. तर त्या 2 समळ्या सारख्या होत्या वेताच्या. आणखीन धांदलीत भटजी बुवा न्हाव्याची समळी उचलतात आणि त्यांची समळी न्हाव्याच्या तिथं राहते. त्याच्याही काही ते लक्षात आलेलं नसतं. आणि मग ती गंमत दाखवली. न्हावी हे उघडतो, तो त्याच्यातून तामण, पळी, पंचपात्री, सोळं हे सगळं निघतं. आणि भटजींच्या समळीतून सामान निघतं. ते धांदल भटजी असे हे काढलेले मला आठवत आहेत. प्रोफेसर केल्फांची जादू. केल्फा म्हणजे फाळके. ते जादू म्हणून ते स्वतः कफनी घालून स्टेजवर उभे होते आणि वेगवेगळे जादू करून दाखवत होते. जादूगारासारखे जादू त्या करून दाखवत होते. ते एक होतं लहानसं. आता मध्येच थोडं बोलतो की ज्या वेळेला राजा हरिश्चंद्र मुंबईला प्रदर्शित झाला, तर हा चित्रपट चालेल की नाही, हा भारतीय बनावटीचा आहे, तर लोक थोडे साशंक असणार. म्हणून या चित्रपटाच्या अगोदर काही अँग्लो इंडियन मुलींचा नृत्य असायचा आणि दादासाहेबांचे जादूचे प्रयोग ते त्यावेळेला सुरुवातीला करीत असत, म्हणजे एक आकर्षण म्हणून. आणि ते जादूचे प्रयोग तर फार सुरेख करायचे. हो, तेच करत असत चांगले. त्यांच्या जादूच्या प्रयोगाची मजा एकदा अशी, पूर्वी पुण्याहून मुंबईला जाताना वाटेत रिव्हर्सिंग असायचं. रिव्हर्सिंग म्हणजे खंडाळ्याच्या घाटात, मला वाटतं हल्ली आता मंकी पॉइंट का काहीतरी आहे ना, तिथे गाड्या पुढे जाऊन मागे येत असत. त्याला रिव्हर्सिंग म्हणत असत. पुष्कळ वर्ष ते रिव्हर्सिंग होतं. अलीकडे आता ते थांबलं. तर त्या रिव्हर्सिंग वरती एकदा गाड्या थांबल्या
तेव्हा खूप वेळ थांबल्या आणि वडील आई सगळे प्रवास करत होते, म्हणजे ही पुष्कळ जुनी गोष्ट आहे. आणि त्यावेळेला वडिलांनी जादूचे प्रयोग करून सगळ्यांना तिथे कंटाळा येऊ दिला नाही. आघाडीतल्या लोकांना इतके ते करत असत, छान करत असत. नाही, माझ्या वाचनामध्ये असं आलं, कारण मी दादासाहेबांच्या बद्दल पुष्कळ वाचलं, की कालिया मर्दान हा चित्रपट पुरा व्हायला 9 महिने, म्हणजे त्या काळाच्या मनाने फारच वेळ लागला. काही अंतस्थ बांधगडी म्हणा किंवा भागीदारातील मतभेद, पण 9 महिने त्या चित्रपटाला वेळ लागला, खर्चही खूप झालेला होता. परंतु हा चित्रपट त्या काळात सतत 10 महिने चालला, म्हणजे हा एक उच्चांकच होता त्या काळात. आणि दुसरं पुढे असंही त्याचं वाचलं की 10 वर्ष पुढे आणखी हा चित्रपट कुठं ना कुठं तरी वाजत असे. म्हणजे तुमचं कौतुक दीर्घ काळ चाललं होतं असा अर्थ. त्या मॅजेस्टिक सिनेमात तर तुम्हाला म्हणे स्टेजवर उभ्या करतात, स्टेजवर उभं करून पुष्कळ हो त्यावेळेला कौतुक किती व्हावं. बिल्ले म्हणू नका, चॉकलेट म्हणू नका, भावल्या म्हणू नका, किती मिळायचं मला, खूप मिळायचं. आणि या चित्रपटाच्या प्रिंट्स कमी पडायला लागल्या म्हणून भोगीलाल दवे अमेरिकेला प्रिंट्स काढण्याकरता गेले, असंही मी वाचलं. मला माहिती. हा, आणि हेच भोगीलाल दवे नंतर शारदा फिल्म कंपनीचे मालक झाले. ते थोडक्यामध्ये कालिया मर्दांनी त्यावेळेला खरं फार मोठा विक्रम केला. लंकादहनाने असाच विक्रम केला. हो, लंकादहन फार चांगलं. पण लंकादहनानंतर कालिया मर्दान, नंतर श्रीकृष्ण जन्म झाला आणि नंतर कालिया मर्दान. नाही, विक्रम लंकादहन नंतर केलेला या कालिया मर्दान. आणि अशा त्या कालिया मर्दान मध्ये तुम्ही कृष्णाची भूमिका केली. नाही, कालिया मर्दान नंतर दादासाहेबांनी कोणता चित्रपट काढला? कालिया मर्दान नंतर काय झालं की पैशाच्या प्रश्नावरनं काहीतरी भागीदारांशी त्यांचे मतभेद झाले. काय असायचं, दादासाहेब होते ध्येयवादी आणि कलेचे भोगते. कलेत जरा इकडे इकडे झाली त्यांना, आणि भागीदार होते पैशाचे व्यवहारी होते. ते दादासाहेबांना पैशाच्या व्यवहारापेक्षा कला श्रेष्ठ वाटायची आणि भागीदारांना पैसा जास्त वृत्ती व्यापारी होती. ते साहजिक होतं, त्याच्यात काही प्रश्न नाहीये. पण पिंड वेगळा, पिंड वेगळा. आणि मग माझ्या वडिलांनी चित्रपट संन्यास घेतला आणि ते सरळ नाशकावून उठले. आणि अशा वेळेला सांगते तुम्हाला, केव्हाही नोकर वर्गात सुद्धा काही जण धन्याला धरणारे, काही जण पैशाकडे जाणारे असे असतातच ना. त्याच्यात काही जणांनी धन्यानं धरून त्यांच्याबरोबर कारखाना सोडला आणि काही जण राहिले कंपनीत. आणि वडिलांनी चित्रपट संन्यास घेऊन ते निघून गेले. काही दिवस मुंबईला होतो आणि नंतर ते काशीला गेले. त्यावेळेला अच्युतराव कोल्हटकरांचा संदेश पेपर होता, डेली होता. तर त्याच्यात त्यांनी मला असं वाटतं दादासाहेब फाळकेंचा मृत्यू असाच मथाळा दिला होता, कारण मला आठवत होते. आणि तो लेख लिहिला होता सगळा दादासाहेबांनी नाही, अच्युतरावांनी कोल्हटकर संदेशाचे संदेश वृत्तपत्राचे ते सांगतात. त्या दादांचे फार चाहते होते. आणि नंतर वडील काशीला गेले. काशीला 1.5 वर्ष होते. 1.5 वर्ष होते तर त्यावेळेला अर्थात पैशाची बाजू हीच, पण जवळ विकायसारखं पुष्कळ होतं. सोनं भरपूर होतं, चांदी भरपूर होती, त्यामुळे पैशाचा प्रश्न आला नाही फारसा. तिथे मग त्यांच्या ह्यांनी आता चित्रपट संन्यास घेतला. पण कलकत्त्याच्या मादनला हे समजलं फाळके काशीला आहेत म्हणून त्यांनी दादांना कलकत्त्याला बोलावलं, मादनमध्ये. आणि मादन म्हणजे त्या काळचा हिंदुस्तान फिल्म कंपनी नाव होतं माझ्या वडिलांच्या ह्याचं नाव हिंदुस्तान फिल्म. त्याच्या बरोबरीने मादनचं होतं, मादन थिएटर्स. त्यांनी दादांना बोलावलं की तुम्ही माझ्याकडे या. महाराष्ट्र सोडून आपली कंपनी सोडून जायचं नाही दुसरीकडे, हे त्यांचं तत्व होतं ना. पैशाकडे त्यांनी कधी बघितलंच नाही. आणि मग काशीत राहिलो आम्ही तिथे. म्हणजे मग तिथे ते माझा एक भाऊ वाढला तिथे. माझा भाऊ वाढला तिथे, माझ्यापेक्षा मोठा होता, थोडासा 9 वर्षाचा असेल. पण हे मला नवीन आहे माहिती की मादन थिएटर्सनी दादासाहेबांना मानाने बोलवलं होतं. हो, अगदी मानाने बोलावलं होतं. कारण मला हे सगळं आठवतंय. तिथे हे संवाद घरातले मला आठवतात ना त्यावेळेचे, की मादननी बोलावलं आहे पण मी जाणार नाही, माझी कंपनी सोडून मी दुसरीकडे नोकरी करणार नाही
असं ते म्हणत असत म्हणजे महाराजांनी मला त्यावेळेला. असं वाटतं की त्यावेळेला भरपूर पगार देऊ सुद्धा केला असेल. हो मग पैशावरच तर पैसा हवा तेवढा देत असत लोक. पण यानं पैशाचं हेच नव्हतं, मोहच नव्हता. अजिबात मोह नव्हता. आणि मग त्यांनी तिथे मग नाटकाकडे मोर्चा वळवला. आणि काशीत राहत होते कुठे? आम्ही काशीत आंग्र्यांच्या वाड्यात राहत होतो. दिवलकर आंग्रे आहेत हो, ना, हो, हो, हो. त्यांचा एक वाडा आहे काशीला. सगळ्या संस्थानिकांचे म्हणजे तुम्ही सरदारांचे वाडे. सगळेच काशीला गेला त्यांच्या सगळं कुटुंब, हा. आई वडील आम्ही मुलं सगळी. त्यावेळेला आम्ही माझे 5 भाऊ आणि मी. 5 भाऊ होते मला तेव्हा. मोठे माझ्यापेक्षा 2 आणि 3 माझ्यापेक्षा धाकटे. आम्ही 6 भावंड होतो तेव्हा. आम्ही काशीत होतो, तिथे राहत होतो. तिथे उन्हाळा होता आणि त्या उन्हाळ्यात आम्ही 3 भावंड माझी आजारी होती. ओळीने 3 बिछाने. त्यातला एक भाऊ गेला तिकडे काशीलाच गेला. पण आता दादासाहेबांनी त्यावेळेला काम धंदा काहीच करीत नव्हतं. पण मग तो रोज खर्च चालवण्याचा प्रश्न आला नाही. पदरमोड सोनं चांदी भरपूर होतं घरात. पण ते सगळं म्हणजे पदरमोड करूनच सुरुवात करून त्यांनी त्यावेळेला ह्याचा नाद घेतला होता. कशाचा? नाटकाचा. नाटक आणि नाटक लिहून ती क्रिटिसिझम नाटकावरती सगळं नाटकातल्या काय काय चुका आहेत हल्लीच्या आपल्या म्हणजे त्या काळातल्या नाटक कंपनीत काय काय चुका आहेत असं हे सगळी क्रिटिसिझमच होती. रंगभूमी म्हणून त्यांनी एक नाटक लिहिलं तिथे. त्या नाटकाचं नावच रंगभूमी. त्या तपकिरेने परवा उल्लेख केलेला आहे. त्यातला नायक संगीत, त्याचं नाव संगीतराव आणि नायिका माधुरी. तर संगीतराव म्हणजे जवळजवळ स्वतःच त्यांनी हे त्याच्यात विचार स्वतःच होते. असं ते नाटक फार मोठं झालं होतं. आपले हे नानासाहेब आपटे, नारायण हरी आपटे म्हणजे कोरेगावचे नारायण हरी आपटे कादंबरीकार, ते वडिलांचे स्नेही होते. त्यानं तिकडे बोलवून घेतलं होतं काशीला नाटक हे करायकरता लिहिण्याकरता. आणि ते नाटक लिहून तयार झालं होतं. आणि मग त्यानंतर ते नाटक प्रत्यक्षात आणलं त्यांनी इकडे येऊन. प्रत्यक्षात पुण्याला त्याचे प्रयोग झाले. नाटकाचे पात्र पहिल्यांदा दाखवलं पुण्यातच दाखवलं. पुणे आणि मुंबई या 2 ठिकाणी त्याचे प्रयोग झाले नाटकाचे, त्या रंगभूमीचे. पण ते असं नाटक बघायला कोण माणसं येत असत. कारण एक तर त्याच्यात नाटकात म्हणजे या नाटकामध्ये संगीत होतं. संगीत बेटच पण होतं. संगीत होतं थोडं अगदी मामूली संगीत होतं. तसं संगीत नाटकाबद्दल टीका होती की आता हे नाही मी बोललो तर नाथा हे 100 वेळा म्हणतात. अशा काही काही गोष्टी त्यांना ज्या पटत नव्हत्या दृष्टीने टीकात्मकच होतं ना. टीका केली नाटकावर. आणि ते नाही नाटक चाललं, ते आत्महत्यात आलं सगळं. आत्महत्यात आलं. आणि मग त्याचा आमचे आपटे होते ना, तात्यासाहेब आपटे, वामन श्रीधर आपटे, ते चांगले ग्रस्त होते. वामन श्रीधर आपटे फार चांगले ग्रस्त होते. त्यांनी मग परत नाशकाला आणलं वडिलांना. नाशकात चला तुम्ही. आणि मग त्यांचे काही हे झाले असतील करार मला काय झाले मला माहिती नाही. पण त्यानंतर मग वडील नाशकात येऊन स्थिर झाले. ते पुष्कळ वर्ष नाशकात होतं. त्यावेळेला मग सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. त्या काळातच मग माझं लग्न वगैरे त्या काळातच झालं. 1926 साली माझं लग्न झालं. 14 पुरी झाली आणि लग्न झालं. नाशकातल्या नाशकातच ठिकाण चांगलं होतं. केलं लग्न. तसे ते सनातनी होते. त्यांचं कृष्णावरती भक्ती, त्र्यंबकेश्वरावरती भक्ती. त्र्यंबकेश्वरी गेले की ते पूजा केल्या अजून बाहेर येत नसत त्र्यंबकेश्वराची. ओलेक्यानी नाही तर सोळं नेसून गाभाऱ्यात जायचं, त्र्यंबकेश्वराची पूजा करायची आणि मग यायचं बाहेर. अशी कृष्णावरची भक्ती फार होती त्यांची. गीता त्यांनी धार्मिक वृत्तीचे होते ते. पण पुढे त्यांचं सगळं हे झालं. जसं बिघडत गेलं सगळं, धंद्याचं हे बिघडत गेलं. आणि मुख्य म्हणजे आर्थिक अडचणीत माणूस सापडला ना, म्हणजे
काय करणार विचार जातो त्याचा. हो हे खरं आहे. तसंच त्यांचं झालं हो. नंतर मग. पण तुम्हाला काय वाटतं की दादांची जी अगोदर सुस्थिती होती त्यांच्याजवळ कर्तृत्व फार मोठं होतं तरी सुद्धा आर्थिक ओढाताण का सुरू झाली असावी असं वाटतं? म्हणजे कुठे ते व्यवहारात फसले किंवा त्यांना कोणी फसवलं का अवाढव्य त्यांच्या हातून खर्च झाला, याला कारण काय असावं? खर्च बिर्च काय आवडलं त्यानं काही कुठलं व्यसन नव्हतं. नाही ते अजिबात नव्हे, नाही, हं. आपल्या चित्रपटासाठी. चित्रपटासाठी खर्च तर ते करतच होते. नंतर मग झालंच ना. नंतर मग त्यांनी सेतुबंधन काढलं, हा त्याच्यात खर्चच झाला. आणि नंतर मग बोलपट सुरू झाले. हो बरोबर. बोलपट सुरू झाल्यानंतर त्यानं बोलपटाचं काही हे नव्हतं. म्हणजे हो. ते अभ्यासच नव्हता त्यांचा तो. हो बरं त्यांचं वय त्यावेळेला पुष्कळ झालेलं होतं. हो. पहिल्यांदा जसं ते तरुण वयात विद्यार्थ्याला जाऊन सगळं आत्मसात करून घेऊन जसं त्यांनी 1912 साली केलं तसं काय 1936 मध्ये होणं शक्य होतं का? हा नाही, शक्य पहिला नव्हतं. चित्रपट 31 आणि प्रभातचा 32 म्हणजे त्यांची 60 झालेली होती. 60 झालेली होती. हा. हळूहळू 1936-35 मध्ये ते ह्याला गेले कोल्हापूरला गंगावतरणाला. गंगावतरण बरोबर. त्याच्या आधी सेतुबंधनाचं झालं होतं सगळं. हो आणि नंतर त्याला ध्वनीची जोड नंतर ध्वनीची दिली जोड म्हणा. नंतर मग दिली त्याला. त्याला बेफाम खर्च झाला म्हणे खर्च ते सगळं करण्याकरता. फार काही खर्च. सगळी नटी मंडळी मुंबईला नेऊन ठेवली होती 2 हो महिन्यापूर्वी. हो हो पुष्कळ झालं होतं काय काय. आणि मग ते कोल्हापूरला गेले. हा. तिथे गंगावतरण झालं. पण तिथे सुद्धा त्यांची हीच दृष्टी आड आली हो. हा. व्यावहारिक दृष्टी नव्हती ना. हा. पैशाकडे बघण्याची हो, दृष्टी हो. अजिबात नव्हती. आणि मी करीन तसं ते झालं पाहिजे पण हो. ते चालत नाही तसं. एवढ्या बारीक तुमच्या कलेतल्या कला तुमची तेवढी सजवाय करता अफाट खर्च येतो. हे भांडवलदारानं कसं उचलेल? रुचत नाही. आणि दादासाहेबांचं वय झालेलं होतं, 60 उलटलेली होती. त्यामुळे मुरड घालणं आधी मुळात स्वभावात नाही आणि त्यानंतर वय झाल्यामुळे आणखी नसते इरेला पेटायचे. आणि मग त्यांचं पटलं नाही तिथे कोल्हापूरला पटलं नाही. आधी जेव्हा छान होतं ना त्यावेळेला एक आठवण मला आता आली तुम्हाला सांगण्यासाठी की मी कोल्हापूरला गेले होते त्यांच्याकडे. म्हणजे लग्न झाल्यानंतर ते पुष्कळ वर्ष झाली. पुष्कळ वर्ष झाली ती. माझी मोठी मुलगी लहान होती तेव्हा. हा. तेव्हा गेले होते. तेव्हा म्हटलं दादा म्हटलं मला आता तुमच्या ह्याच्यात काम करावं वाटतंय. बर तुमच्या चित्रपटात तुमची ती जपानी पंखा म्हणून मुलगी आहे ना. हा, हो, हो. तर ती काढणार असं काहीतरी त्यांचं चाललं होतं. हो. तर मला देतं का त्याच्यात काम? मला म्हटलं अजून आवडेल काम हो, करायला. हो. हे बघ म्हणाले तुझ्या नवऱ्याची परवानगी आण हा. मग कर देईन मी तुला त्याच्यात. मी यांना पत्र लिहिलं नाशकाला बर. की असं असं दादा म्हणतायत तर मी करू का सिनेमात काम? हा. हे म्हणाले मलाही काम द्या म्हणावं त्याच्यात. बर. त्यांना दादासाहेबांच्याबद्दल फार आदर होता. हा. मलाही काम द्या म्हणावं आपण दोघं काम करू त्याच्यात. हा. पण कुठलं आलंय हो. मी गेल्यानंतर त्याने कोल्हापूर सोडलं आणि सगळंच हे सुरू झालं मग त्यांचं. मग त्यांना बरेच कष्टात दिवस काढायला लागले. ते कोरेगावला होते काही दिवस. हो. आणि नंतर मग नाशकाला काही दिवस पुण्यात होते. तिथे माझा एक भाऊ वारला. श्रीकृष्ण म्हणून जो भाऊ होता तो पुण्याला वारला. तो मग 18 वर्षाचा होता. त्यानंतर मग नानासाहेब सरपोतदार आणि आता दामलेंनी कथा घेतली. आणखीन शांताराम यांनी मुंबई 39 साली सिनेमाच फेस्टिवल झालं तेव्हा त्यानं थैली दिली होती. तेव्हा आम्ही दादासाहेबांना तिथं प्रथम पाहिले. त्यावेळेला ते वयस्कर झाले. हो नाही मी त्यावेळेला नव्हतो 15-1 वर्ष. 39 साली पण म्हणजे दादासाहेबांना पाहणं माझी मोठी उत्सुकता. पगडी बिगडी घालून आणि म्हणजे आम्ही लहानपणापासून त्याचं नाव ऐकत आलो होतो ना की हे सुरू कोणी केलं सिनेमा हा दादासाहेब फाळके एवढंच आम्हाला माहिती. बाकी त्यांचं कर्तृत्व माहिती नव्हतं. ते फार रुबाबदार होते दिसायला. हो मला दिसायला चांगले होते आणि एकदम त्यानं बघून भारदस्त होते. आदरच वाटत त्यांच्याबद्दल. त्यानंतर मग ते स्थायिक नाशकाला झाले. मामा शुक्लांनी सांगितलं की आता तुमचं वय झाले 70 वर्ष व्हायला आली होती. आता तुम्ही हे जे पैसे आले हे सिनेमात घालू नका. ते घर बांधलं नाशकाला. ते त्यावेळेलाच घर बांधलं. त्या पैशात त्यावेळेला थोड्या पैशात घर होत होती. तेव्हा घर बांधून ती एक वास्तू दादासाहेबांची म्हणून आज जी आहे ती त्या वेळेला झालेली आहे. म्हणजे ते दादासाहेबांचं एक स्मारक झालं. स्मारक असं म्हणायला तेवढंच उरलंय. तिथे त्या घराला नावही दिलंय हिंद सिने जनक आश्रम. तुम्ही आता गेला होतात का तिथे? हो
नाही पण तो बाहेरचा राहायला म्हणून पण तुमच्या घरी जाऊन आमच्या घरी जाऊन. तर ते दादासाहेबांचं घर गोळे कॉलनीत आहे, मामा शुक्रांच्या शेजारीच आहे ते. आणि हिंद सेने जनकाश्रम म्हणून नाव दिलंय त्याला. आणि तिथे बाहेर प्रोजेक्टर कॅमेरा अशी असं चित्र आहे हे केलेलं नावाच्या तिथे. तेवढी स्मृती त्यांची आता राहिलेली आहे ह्याच्यात. आणि मुलं होतं आम्ही, आमच्या आठवणी आहेत. सिनेमाशी संबंध माझा एकटीचा तेवढा काय लहानपणी आला तोच, बाकी कुणाचा मोठ्या भावाचा होता सिनेमाशी संबंध. पण पुढे त्याचंही तसं काही खूप बिझनेस चांगला झाला आहे असं काही झालेलं नाही. बाकी मग भाऊ माझे वेगवेगळे होते. नाही, मी त्यावेळेला म्हणजे अलीकडे असं ऐकलं की दादासाहेबांना ज्या वेळेला नायिका मिळण्याची अडचण पडली राजा हरिश्चंद्रच्या वेळेला, तेव्हा असं काही तुमच्या कानावर आहे का की सरस्वतीबाईंनी म्हणजे तुमच्या मातोश्रींनी त्यांना असं सांगितलं होतं की तुम्हाला जर नायिका मिळत नसेल आणि आपण जर राजा हरिश्चंद्राचं काम करायला तयार असाल तर मी तारामतीचं काम करायला. मला नाही वाटत तसं झालंच. हा नाही, पण ते दादासाहेबांना मान्य झालं नसावं कदाचित, नाही तर त्यांना काम दिलं. पण हे बऱ्याच ठिकाणी असं आलेलं आहे किंवा दादासाहेबांनी कदाचित लिहून ठेवला, कारण दादासाहेबांनी काही जे लेख लिहिले आहेत त्याच्यामध्ये हा उल्लेख असण्याची शक्यता आहे. म्हणजे तुमच्या कानापर्यंत ही गोष्ट आली. कारण तो काळच असा होता हो की बायका आणि त्यांनी सिनेमात नाटकात काम करणं कल्पना शिवायची नाही सुद्धा कोणाच्या. नाही, ते केवळ दादासाहेबांना अडचणीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी एखादं केलं असण्याची शक्यता वाटते. पण ते तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मला शक्य वाटत नाहीये, कारण ही कल्पनाच कुणाला पटायची नाही. पण ते दादासाहेबांनी पटली नसावी म्हणून त्यांनी ते मान्य केलं नसावं. कारण तुम्हाला त्या म्हणाले असतील सुद्धा एखादी त्यांची एकूण अडचण पाहून काही वाटत नाही मला, असं शक्यता वाटत नाही, कमी वाटते. दादासाहेबांच्या आता सनातनीपणाची तुम्हाला गोष्ट सांगते. मी 6 वर्षाची होते खरी मुलीच्या वेळेला, पण माझं मेकअप करायला माझे मामा बसत असत. म्हणजे मेकअप मन दुसरा नव्हता, मला मेकअप करायला सुद्धा, माझा मेकअप करणं, मला कपडे घालणं ही गोष्ट माझे मामा करत असत. मामा त्यावेळी नोकरी होते माझ्या वडिलांच्याकडे, ते करत असत. आणि मला बंदी होती दुसऱ्यांशी कुणाशी बोलायची किंवा कुणाशी खेळायची. म्हणजे एवढ्या तुम्ही 6 वर्षाची असताना मला बरोबरच्या मुलांशी खेळायची बंदी होती. अच्छा. इतकं जे वातावरण कडक होतं त्या काळात, म्हणजे आता 70 वर्षापूर्वीचा काळ तुम्ही कल्पना. हो ना, नाही बरोबर आहे. आमच्या प्रभातमध्ये कुठे होतं, प्रभातमध्ये म्हणजे मालकांच्या पत्नीने स्टुडिओत सुद्धा यायचं नाही किंवा कोणी काम करायचं नाही चित्रपटामध्ये. अशी म्हणजे दादासाहेबांच्या नंतरचा काळ असून सुद्धा ही शिस्त होतीच या काळात. आणि कदाचित मला ही शक्यता का वाटली, एखाद्या त्यांनी यांची अडचण, माझी सगळी तयारी आहे पण नाही काय मिळत नाही, तेव्हा आपण जर काम करत असाल राजा हरिश्चंद्राचं तर मी करीन. मला कमी शक्यता वाटली. नाही, समजा जरी म्हणाले असलं ते दादासाहेबांनी मान्य केलं तर नसावं ना. नाही, नसणारच मान्य केलं, कसं शक्य आहे. माई सरस्वतीबाईंनी तारामतीचं काम केलं नाही हे तर आता सिद्धच झालं. पण रोहिदासाची भूमिका तुमच्या बंधूंनी केली होती असं वाटतं. माझ्या मोठ्या भावाने. म्हणजे ते खरं आहे. त्यांनी रोहिदासाची म्हणजे आता जो हरिश्चंद्र आहे चालू त्याच्यात बाबरायांचे. माई हे जे मी म्हंटल की सरस्वतीबाईंनी दादासाहेबांना सांगितलं होतं की मी तारामतीचं काम करीन, पण तुम्हाला ते काय आठवत नाही. आणि ते कदाचित खरंही असेल तुमचं, कारण तुम्हाला दादासाहेबांचा स्वभाव माहिती होता, आईलाही तुम्ही ओळखत होता. परंतु मी हा प्रश्न विचारण्याचं आणखीन एक कारण की असंही मी वाचलं की राजा श्रीयाळवर दादासाहेबांनी चित्रपट सुरू केला. राजा श्रीयाळचं काम करणारा जो नट त्यांनी 103 ताप अंगात असताना तसंच तो काम करीत राहिला. पण पुढे तो फार मोठा त्याला आजार झाला, तो दीर्घकाळ अंथरुणावर. आणि नेमकं त्या वेळेला चांगुणाचं काम करणारी जी नटी होती तिचा जिन्यावरून येताना पाय जो मुरगळला, फ्रॅक्चर झाला, त्यामुळे काम थांबलं. दादासाहेबांना चिंता, अरे पुढं कसं हे सुरू करायचं. तर त्याने असं लिहिलंय की मी असा झोपलो असताना कानात कोणीतरी असं माझ्या म्हटल्यासारखं वाटलं की घाबरू नका, मी आहे ना तुमच्या पाठीशी, मी तुमच्या पाठीशी राहिले, अशीच पुढे मी राहणार आहे. तेव्हा ते असं म्हणतात की मी श्रेयाचं काम करायचं ठरवलं, आणखीन सरस्वतीबाईंना मी चांगुणाचं काम करायला उद्युक्त केलं आणि माझा मुलगा
तो श्रेयाचं काम करणार होता, असं एवढंच त्यांनी म्हटलंय. अर्थात त्यात पुढं असं म्हटलेलं नाहीये की हा चित्रपट मग आम्हीच काम करून तो पुरा केला. तर तुम्हाला या संबंधी ऐकून किंवा वाचून अशी काही माहिती आहे का? नाही, हा चित्रपट झाला नाही हे तर नक्कीच. हा झालाच नाही. हा चित्रपट म्हणजे त्यांनी काम करून, हा. काकी माझा भाऊ यांनी काम करून नक्कीच झाला नाही, हा. 100%. हा. पण असे जर केव्हा भाषण संभाषण झालं असलं तरी ते मला माहिती. बरोबर आहे, कारण प्रत्येक गोष्ट माहिती असण्याची शक्यता आहे. नाही, जसं मी वाचलेलं ऐकलेलं मला आठवेल तसं तुम्हाला मी आता विचारतो. आता कालिया मर्दांचा एक प्रसंग असा आहे, असं म्हणतात की बापूसाहेब पाठक म्हणजे पुण्याचे आर्यन सिनेमाचे मालक, त्यांचा दादासाहेबांचा फार स्नेह होता. त्यांना काही थोडी मदतही केलेली होती. आम्ही त्यांच्या घरात राहतही होतो. अच्छा, पाठकांच्या घरात. म्हणजे पुण्याला आम्ही रंगभूमीच्या वेळेला मी पुण्याला गेलो तेव्हा त्यांच्या वाड्यातच खालच्या महिला. तर त्यावेळेला पुण्याला असताना एक इंग्रजी चित्रपट आर्यन सिनेमामध्ये लागलेला होता. मला वाटतं त्याचं नाव शिल्डिंग शॅडो का असं काहीतरी होतं. तर त्याच्यामध्ये असं एक दृश्य होतं की एक अजस्त्र प्राणी फटकाऱ्यासारखे एका जहाजाचे तुकडे करून टाकले. असं काहीतरी चित्रपट बघताना थरारक असं वाटत असत. तर तो चित्रपट बापूसाहेब पाटकांनी दादासाहेबांना बघायला सांगितलं आणि म्हणाले असं काहीतरी तुम्ही करा, मला थरारक वाटतं. कालिया मर्दन वगैरे सारखा जर चित्रपट केला तर हे असं काही करता येईल, कालियाचं हे करून, आणि कृष्णावर तुमची भक्ती आहे तर कृष्णही त्याच्यामध्ये घेता येईल. आणि त्यानंतर ते दादासाहेबांना तरी कृष्ण जन्म हा चित्रपट कृष्णावर काढला असला तरी हाही चित्रपट घेण्याची दादासाहेबांना इच्छा झाली असंही मी वाचलेलं. असेल कारण आर्यन सिनेमा आता दादांचे चित्रपट लागत असत त्यावेळेला घडली असेल ही गोष्ट. शक्य या चित्रपटाचे योगायोग असा की दादासाहेबांचा पहिला चित्रपट 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला मुंबईला आणि कालिया मर्दन बरोबर त्याच तारखेला 6 वर्षांनी प्रदर्शित झाला. 3 मे 1919 ही तारीख मला एक सापडली. हा योगायोग. मग आणखीन एक विचारायचं की दादासाहेब ज्या वेळेला इंग्लंडला यंत्रसामुग्री आणायला गेलेले होते तेव्हा त्यांच्या पाण्यामध्ये तिथं एक डॉटर ऑफ भारत तिकडल्या या मंडळीने तयार केलेला एक चित्रपट पाहण्यात आला. त्या हिरोईनचं नाव होतं मिसेस पंडिता आणि हिरोचं नाव होतं मिस्टर रमाबाई. आणि असं काही त्यांना बेंगरूळ त्यांनी वेश दिलेला होता, म्हणजे स्त्रीचा पुरुषाला, पुरुषाचा स्त्रीला, आणि सगळे भारतावरती आणखीन एकूण याच्यावर कुत्सित टिंगल होते. दादासाहेबांना तो सात्विक संताप आला. ते त्यावेळेला गप्प बसले, पण त्यांना त्यानंतर तो चित्रपट सांगितलं आमची भारतीय संस्कृतीची बदनामी होते, तर आमची भारतीय संस्कृती काय आहे हे माझ्या चित्रपटामधून मी आता तुम्हाला दाखवीन. आणि मग यावेळेस ते 3 चित्रपट घेऊन गेले, राजा हरिश्चंद्र, सत्यवान सावित्री आणि भस्मासुर मोहिनी. तर त्यावेळेला त्यांना भारतीय संस्कृतीचं आणि संस्काराचं खरं स्वरूप त्यावेळेला परदेशात त्यांनी जो चित्रपट बघितला ना, विकृत केलेला, त्याच्यात एका देवतेला कुठल्या तरी इब्राहिम किंवा असंही नाव दिलं होतं. बापरे. अच्छा. म्हणजे काहीतरी सगळी खिचडी करून टिंगल केलेली होती. त्यांनीच त्यांना राग आला, चिड आली. आणि काल आपलं बोलणं चाललं होतं ना, तर ते नाडकर्णी हे फोटोग्राफीच्या दुकानाचे मालक होते आणि त्यांचे सासरे आबासाहेब चिटणीस हे सॉलिसिटर होते. आणि त्यांना त्या तारणावर म्हणजे पॉलिसी त्यांना मग ते कर्ज दिलं. आणि यशवंतराव नाडकर्णी हे फोटोग्राफीचे हे होते, दादासाहेबांची चाहते होते. आणि दुसरी एक जे आपण काल अडचणी दादासाहेबांच्या बोलत होतो त्यात मला एक अशी अडचण आठवली की पुरुष हे मिशाना सोडून चिठ्ठी द्यायला तयार नसतो. आईबाप मेले म्हणजे मिशा काढायचा अशी हे होतं. तो कृष्णा साळुंके जो निवडला, कृष्णा साळुंके नाही बरं का, अण्णा साळुंके. अण्णा माझ्या रात्री लक्षात आलं. बर. म्हटलं कृष्णा कानाला म्हणजे बरोबर लागे ना, आठवलं तर अण्णा साळुंके म्हणत होता. असेल कृष्ण नाव माहिती नाही, पण त्याला अण्णा म्हणत होतो मी, अण्णा साळुंके. कारण तो सुद्धा मिशा काढायला तयार होऊन तारामतीचं काम करायला तयार झाला असला तरी
तेव्हा दादासाहेबांनी समजूत घालून आणि त्याला सांगितलं, अरे वा आता घडल्याने ते पुन्हा येतील, तेव्हा कसा बसा त्याला करा, म्हणजे किती अडचणी पावलो पावली दादासाहेबांना. समजुती काही काही असतात ना. हो. माई, तुमचं लग्न किती साली झालं? 1926 फेब्रुवारी. अच्छा अच्छा. आणि मिस्टर मला वाटतं पॅथॉलॉजिस्ट. पॅथॉलॉजिस्ट नंतर झाले, त्यावेळेला अजून MBBS ला बसले होते ते, बसायचे होते म्हणजे नंतर पास झाले, फायनल इयरला होते तेव्हा. नंतर मग ते इंग्लंडला जाऊन पॅथॉलॉजीचा डिप्लोमा घेऊन आले. इथे नाशिकला पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीच होती त्यांची, तिथेच प्रॅक्टिस. संबंध त्या भागात कुणी नव्हतं पॅथॉलॉजिस्ट. हे सगळं नवीन सुरू करायचं ना, नाशिक दोन्ही खानदेश तिथपर्यंत पॅथॉलॉजी हा शब्दच माहिती नव्हता कोणाला. त्यांनी पत्रक काढून पॅथॉलॉजीची सगळ्या जनतेला ह्यांना त्यांना अशी माहिती करून देऊन पहिली लॅबोरेटरी नाशकात काढली होती. अच्छा. त्या सगळ्या भागातली कामं त्यांच्याकडे, म्हणजे 60 वर्षापूर्वीची हकीकत आहे. हो, 1930-31 मध्ये काढली त्यांनी, हंडल सुरुवात तेव्हा केली. पण त्यावेळेला तो काळ फार जुना, सनातन वृत्तीचा. आता तुम्ही तर सिनेमात काम केलेलं, पण डॉक्टर आठवल्यांना असं काही अडचण नाही आल्या या मुलीनं सिनेमात काम केलंय, आपण लग्न, काही लोकांनी सुचवलं असलं तर, किंवा अरे सिनेमातल्या मुलीशी काम करणार का, काय काही असतात असे लोक. तसं असं झालं, एक तुम्ही वयाने लहान होते पुष्कळ, म्हणजे सिनेमात काम केलं. नाशकातलीच मंडळी त्यांना सगळ्यांना माहिती होतं, दादासाहेबही माहिती होते, मी माहिती होते, सगळंच माहिती होतं. त्यामुळे तसं खटकायसारखं काही नव्हतं. नाही तर खरं आठवल्यांच्याकडची मंडळी जरा जुन्या वयनाचीच होती, पण तरी सुद्धा त्यांच्या कुणाच्या काही मनात आलं, माझ्या तरी काही कानावर नाही आलं की बुवा ही सिनेमात नाचलेली मुलगी म्हणून करू नका, असं कधीच नाही झालं. लहान होते. उलट तुम्हाला सांगते, लग्नाची जेवढी वराडी मंडळी पाहुणी जमली होती आठवल्यांच्याकडे, त्या सगळ्यांना दादासाहेबांनी एक दिवस आमच्या कारखान्यात नेऊन ह्याच दाखवलं होतं, पिक्चर खाली दाखवलं होतं. म्हणजे त्यांनी कौतुकाने बघितलं, तुमच्या स्टुडिओत नेऊन दाखवलं वराडी मंडळी. आणि एक योगायोग बघा, तुमचं लग्न 1926 साली झालं, त्याच वर्षी कोल्हापूरला जे नाट्य संमेलन झालं त्याचं अध्यक्षपद हे दादासाहेब फाळके यांच्याकडे. हो, दादासाहेबच होते अध्यक्ष. हा फार चांगला त्यावेळेला योग आलेला होता. तुमच्या बंधूंनी सुरेश फाळक्यांनी असं लिहिलंय की ठिकाणी की इतर मुलांच्या पेक्षा आमचे खेळ थोडे वेगळे होते, आम्ही वावडणेही बरीच होतो, स्टुडिओ तिथेच होता, तर ते फिल्म्स म्हणा किंवा ते बघणं, शूटिंग, ते मेकअप, म्हणजे त्या स्टुडिओ हेच आमचं जग झाल्यासारखं झालं. हे आम्ही सगळे भाऊ बहिणी, हे तुम्ही सुद्धा त्यात होता घरी. मी स्टुडिओत जात नव्हते त्यावेळेला, कारण नंतर सुरेश ज्या वेळेला झाला ना, सुरेश ताना असताना माझं लग्न झालं. अच्छा. सुरेशचा जन्म 25 सालचा आणि 26 साली माझं लग्न झालं. ती मुलं होती लहान लहान. पण तुम्ही लहान असताना स्टुडिओत जाणं येणं तुमचं असायचं? तसं फारसं नसायचं आमचं. खेळताना आम्ही जात होतो, पण ते तिथे शेड म्हणून मी जे म्हटलं तुम्हाला, शेड होती, त्याच्यात इंडोर सीन सगळे त्या शेड मध्ये तिकडे वगैरे आम्ही जात होतो भावंड. बाकी कसं, पण तसं दादासाहेबांचं हे काही नव्हतं की मुलांनी यायचं नाही स्टुडिओ? नाही, तसं काही असासारखं कारणच नव्हतं, कारण हल्लीच्या स्टुडिओ सारखा स्टुडिओ नव्हता, ते वातावरणही नव्हतं. अगदी साधं होतं. तुम्हाला सांगते, 3 मजली बंगला होता आमचा. बंगला म्हणजे तो जुन्या पद्धतीचा पेशवाई काळातला ठोकळ्यासारखा 3 मजले होते. ते वरच्या 2 मजले आम्ही राहत होतो, आणि तळ मजला जो होता तिथे सगळं हे तुमचं काम चालायचं, डेव्हलपिंग, प्रिंटिंग, एडिटिंग सगळं तळ मजल्यावर चालायचं. तिथेच एक मोठा हॉल होता मध्ये, तो दत्ताचा हॉल म्हणून म्हणत असत, कारण तिथे एक मोठी दत्ताची तसबीर होती. त्याला वंदन करून मग पुढे सगळं व्हायचं. दर गुरुवारी सगळी मंडळी आरतीला असायची. मग ते नारळ, खडीसाखर, पेढे हा कार्यक्रम सगळा दर गुरुवारी, तो दत्ताचा हॉल म्हणूनच म्हणत होतो आम्ही त्याला. ते सगळं त्यांचं जे सिनेमाचं काम होतं ते तळमजल्याला चालायचं. तिथे आतमध्ये आम्ही जात नव्हतो, तर तिथे ते प्रिंटिंग वगैरे झालेलं तिथे, आणि तिथे जाऊन कसं कामात अडथळा येईल ना, हे मोकळं होतं, इकडे काही प्रश्न नव्हता. पण दादासाहेब मला वाटतंय रात्रंदिवस त्या स्टुडिओ मध्येच घडलेले असणार. कसं शक्य, त्या सगळं जर ते करत असत, म्हणजे जरी बाकीची नंतर मंडळी तयार झाली होती, त्यांची सगळी मंडळी तयार झाली होती, पण त्यानं सुपरविजन हवीच ना करायला. पण सकाळी साधारण किती वाजता खाली जायची?
7-1 वाजता जातात. जात असतील. पण तुम्हाला रात्री अशी उशिराच यावं लागत असणार. रात्री तसं काय एवढं नाही, जेव्हा आता नसतं. डेव्हलपिंग असेल किंवा एडिटिंग असेल किंवा सेट मांडायचं असेल त्यावेळेला. नाही, रात्रीचा विशेष नाही मला आठवत कधी कामं हा. झालेली. हे नाईट शिफ्ट वगैरे ह्या भानगडी तेव्हा नव्हत्या. नाही, नाईट शिफ्ट म्हणजे त्या शूटिंगची नाही, हा. या डेव्हलपिंग, प्रिंटिंग किंवा एडिटिंगला रात्री बसत असतात. रात्री नसेल येत, कारण मला आठवत नाही कधी असं रात्री माणसं कामाला बसलेली हा. आठवत नाही. अर्थात त्यावेळेला आम्ही जेव्हा स्टुडिओच्या तिथे राहत होतो हा. तेव्हा आम्ही 19 साली तर सोडलं सुद्धा, 19 किंवा फार तर 20 असेल, हा. सोडून मुंबईला सुद्धा गेलो होतो ना. हा, हा. सगळं दादासाहेबांनी चित्रपट संन्यास घेतला होता तेव्हा. हो, हो. नाही, मला ते थोडस आणि ते सुरेशचं का पटलं, हा. आम्ही प्रवास स्टुडिओत असताना गावाशी आमचा कधी संबंध यायचा नाही, तर आमचं खेळण्याचं ठिकाणच मुळे प्रवास स्टुडिओ. हा, ते बरोबर आहे. ते शूटिंग म्हणजे सगळं आमचं जग हा. त्या सिनेमाशी संबंधित होतं. तसंही तुमचं होण्याची शक्यता होती. हो, तर सुरेश दादासाहेबांनी यायला गाडी यायची, हा. घोडा गाडी होती त्यावेळेला हो, आमच्याकडे. हो. बग्गी म्हणून ज्याला आपण विक्टोरिया म्हणतो हो, ती होती. हो. तर त्याच्यातून नंतर मग मोटार होती, सनबीम गाडी होती. हा. तर त्याच्यातून ते जेव्हा स्टुडिओत जायचे हा. तेव्हा बाबू वगैरे मुलं लहान असताना जात असत त्यांच्या बरोबर. अच्छा. त्यावेळेला मी अर्थात नव्हते, हा. मी सासरी होते. अच्छा. पण तुम्ही सासरी जरी होता तरी येणं जाणं पुष्कळ वेळा होतं का? नेहमी आता जसे इतर मुली जातात येतात तसेच मी जाते तसे. पण त्यावेळेला शूटिंगला वगैरे लग्न झाल्यावर तुम्ही जात होता का? नाही बा, कधीच नाही. लग्नाच्या आधी सुद्धा नाही. जेव्हा बरं. आम्ही इकडे लांब राहायला आलो ना, हार्दिकरांचा बंगला म्हणून एक नाशकात होता, हा. तिथे आम्ही जेव्हा परत नाशिकला आलो ना, हा. म्हणजे रंगभूमी वगैरे मी काल सांगितलं हो, हो, तुम्हाला, हो. पुण्यातलं म्हणून परत श्रीधर आत्यानी त्यांना नाशिकला आणलं तात्यासाहेबांनी. हो. त्यानंतर आम्ही हौदाच्या बंगल्यात कधी राहिलोच नाही. आम्ही राहत होतो हार्दिकरांच्या बंगल्यात. हा. आणि त्या हार्दिकरांच्या बंगल्यातच माझं लग्न झालं. माझ्या 3 भावंडांचा जन्म तिथला आहे, हा. धाकट्या भावंडांचा. म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं की श्रेयाळ आणि चांगुणा हे जी नंतरचे चित्रपट आहेत त्याच्यात हा. झालेलं आहे. आणि त्या काळात माझी आई, म्हणजे मला आता मोठी झाले मी, त्यामुळे मला कल्पना येते की त्या काळात आई असं म्हणणं सुद्धा मला जरा अवघड अवघड पण ते होतं. दादासाहेबांनी लिहिलं असल्यामुळं म्हणजे आधी केव्हा तरी घडलेली घटना असेल ती शक्य. मला आणखीन एक विचारायचं आहे, फार महत्वाचा एक प्रश्न आहे की दादासाहेबांनी जे नवयुग मध्ये लेख लिहिले ते लोकमान्यांसारख्या द्रष्ट्याच्या वाचनामध्ये आले होते. आणखीन दादासाहेबांच्या विषयी त्यांना एक आपुलकी, प्रेम, त्यांच्यावर विश्वास निर्माण झालेला होता. आणि टिळक हे द्रष्टेच असल्यामुळे हे चित्रपट हे माध्यम किती प्रभावी आहे, फार प्रभावी माध्यम आहे. हो, सर्वसामान्यापर्यंत सहज पोहोचणार आहे. तर या माध्यमातून आपण जर आपल्याला जर काही संदेश देता आला जनतेला तर तो द्यावा, या दृष्टिकोनातून ते त्याच्यानंतर रतन शेठ टाटा, मोहनदास रामजी या 3 मंडळींनी दादासाहेब फाळक्यांना 5 लाख रुपये रक्कम द्यायची. त्या काळामध्ये 5 लाख प्रचंड रक्कम द्यायची. आणि दादासाहेबांनी त्याचं सोनं केलं असतं हे निश्चित, कारण लोकमान्यांचा मार्गदर्शन, आशीर्वाद सगळं होतं. परंतु ही योजना लोकमान्यांच्यावरच्या सारखे होणारे खटले, त्यांचा तुरुंग, ह्यामुळे ती बारगळली असावी असं वाटतं. पण तुमच्या कानावर इथपर्यंत आलं होतं की असं काही चाललंय? नाही, चाललंय हे नाही, नंतर कळलं मला. त्यावेळेला मला कोण सांगणार होते तिला त्यावेळेला. पण नंतर, आणि नंतर आम्ही जेव्हा काशीला होतो ना तेव्हा लोकमान्य टिळक तिथे आलेले होते काशीत. त्यावेळेला ते आमच्या घरी आलेले, माझा अगदी अच्छा. आणि त्यांची काही बोलणी चालली अगदी बैठकीत बसलेले त्यांचं हे झालेलं. दादासाहेबांना तेही तुम्हाला आठवतं ना की बेगम फातमा आलेली आठवत मला आमच्या घरी. अच्छा. मग त्या कालावधीने दादासाहेबांना 1 लाख रुपये ऑफर केली त्यावेळेला, पण ते काही झालेलं दिसत नाही पुढे. मग त्या बेगम फातमा ते फिल्म ऍक्ट्रेस झाली, स्वतःचा स्टुडिओ झाला, आणि पण तेही काही मग पुढे हे झालेलं दिसत नाही. त्याच्यानंतर मग हिंदुस्थान फिल्म कंपनीचं मला वाटतं ते जमलं. मी तुम्हाला आणखीन एक विचारणार आहे, म्हणजे मला कमाल वाटते दादासाहेबांची काही काही गोष्टींची, आणि खरंच त्या माणसानं काय करायचं शिल्लक ठेवलं होतं, काही नाही. आता माझ्या वाचनात जे आलं मी ते आश्चर्यचकित झालो की हरिश्चंद्र, राजा हरिश्चंद्र पुरा झाला
आता तो गावोगाव दाखवायचा कसा? त्या काळी वितरण संस्था नव्हत्या. ते स्वतः दादासाहेब पडदा आणि पेटी घेऊन ते गावोगाव जात असत. अहो मला आठवतं आम्ही गेलो होतो ना, म्हणजे आमचं कुटुंबही असायचं. अच्छा. म्हणजे एका दौऱ्यात होतो ते मला आठवतंय चांगलं. लष्कर ग्वाल्हेर तिकडे गेलेलं मला अगदी चांगलं आठवतंय. तिथे ते उतरलो होतो, तिथला तो उन्हाळा. मग आम्ही तिथे फरशीवरती, आम्हाला कधी इतकं नाशिकची माणसं नाश्त्याला आता पडतो तेव्हा फार थंड असायचं. ग्वाल्हेरचा उन्हाळा, पाणी पाणी पाणी, आणि आम्ही तिथे अगदी अक्षरशः विहिरी जवळच्या फरशीवर लोळत होतो मला आठवतं. तेव्हा दादासाहेब जात असत, आम्ही असायचो तेव्हा तेव्हा. तर तो सुरत इथं घडलेला एक फार छान प्रसंग आहे. म्हणजे अगदी मजेदार. आता तो मजेदार वाटतो, पण दादासाहेबांचं त्यावेळेला काय झालं असेल, कारण त्यावेळेला नाटकाचं तिकीट असायचं 2 आणे आणि सिनेमाचं दादासाहेबांचे 3 आणे. किंवा काही मंडळींनी त्यांना सल्ला दिला की अहो 2 आण्यात इथे नाटक बघायला मिळतं, ते सुद्धा चांगलं 5-6 तास. हा तुमचा 1 तास 1.5 तास चालणारा सिनेमा किंवा पाऊण तास चालणारा म्हणा, हा 3 आण्यात कोण बघणार? आणि पहिल्यांदा गर्दी झाली नाही. तर दादासाहेबांनी अतिशय कल्पकतेनं ती जाहिरात केली असं मी वाचलं. ते असे की 57,000 फोटो असलेली, 1.5 इंच रुंदीची आणि 2 मैल लांबीची फिल्म बघायला या. आणि अहो त्याचा परिणाम जेवढा झाला त्या जाहिरातीचा, तिथून गर्दी व्हायला सुरुवात झाली. कल्पकता म्हणतात. पण अशी काही जाहिरात केलेली आठवते का तुम्हाला? हे पण तुम्ही ऐकलेलं आहे की दादासाहेबांनी अशा तऱ्हेचे कल्पकतेने जाहिराती केल्या. आणखीन एक त्यांची मी वाचली, म्हणजे प्रारंभीच्या याच्या वेळेचा राजा हरिश्चंद्राच्या वेळेस. काल तुमच्या बोलण्यात आलं की दादासाहेबांनी शेवटी अशी एक जाहिरात दिली होती की बऱ्याच एरियाच्या मंडळींनी यावं, खप्पड नको, बेंगोळ नको, अशी जाहिरात दिली होती. कारण त्यांनी हिंदू प्रकाश मध्ये जी जाहिरात दिली, स्त्रिया कामाला पाहिजेत म्हणून, तर अगदी कुरूपच आल्या स्त्रियांच्याही वेश्या. म्हणून ते दादासाहेबांची जाहिरात बऱ्याच एरियाच्या अशा स्त्रियांनी, आणि खरोखरच एक बऱ्याच एरियाची एक वेश्या आली. काम करायला तयार होणार का विचारल्यावर ती तयार झाली. दादासाहेबांनी 4 दिवस तिच्या तालमी घेतल्या आणि 5व्या दिवशी तिचा शिडजी आला आणि तिला आवडून घेऊन गेला. तुम्हाला काय लाज शरम सोडलीस का काय, सिनेमात काम करतेस? म्हणजे मला आश्चर्य असं वाटलं की सिनेमात काम करणं हे तिच्या धंद्यापेक्षाही हलक्यापणे समजलं जातं. म्हणजे त्यावेळी तुमच्या कानावर अशा काही गोष्टी आल्या? त्यावेळेला मी लहान होते म्हणा, माझ्या कानावर तेव्हा नाही आल्या, पण नंतरच्या काळात आल्या. तेव्हा काय आता हरिश्चंद्राच्या वेळेस मी केलं होतं. हो, नाही, पण नंतरच्या काळात तुमच्या या गोष्टी कानावर कितीतरी. आणि चांगल्या घराण्यातल्या मुली मिळणं तेवढं अवघड. चांगल्या घराण्यातला तर सोडून म्हणजे कल्पना, म्हणजे आता सारखं नव्हतंच त्यावेळेला. नाही, कल्पनाच सगळ्यांनी सांगते ना मी तुम्हाला. एक वेळेला मला खेद होतो की दादासाहेब ते फार आयडियलिस्टिक होते. त्यांना सगळं चांगलं हवं असायचं. आचार विचार सुद्धा, बुद्धीकडे त्यांचं भयंकर लक्ष होतं. सगळं अगदी आयडियल राहणं असेल, धर्मट ब्राह्मणाच्या घराण्यात त्यांचं सगळं लक्ष गेलेलं. त्यांनी कल्पना त्याच डोक्यात होत्या. आणि मला वाटतं त्यांच्या वडिलांचं नाव दाजी शास्त्री, दशग्रंथी ब्राह्मण होते. त्यांची एक आठवण सांगते. ओघात आले तर आमचे म्हणजे वडिलांचे चुलते मुंबईला होते, भालचंद्र. तर ते काहीतरी रेल्वेत किंवा असे नोकरीला होते. तर त्यांना असं वाटलं की त्र्यंबकेश्वरी भाऊ राहायचा एवढा विद्वान असून तिथे राहायचं म्हणजे वयापोथ्या घेऊन भिक्षुकीच करायची. तर त्यांना वाटलं की ह्यांची विद्वत्ता चांगल्या कारणी लागावी, 4 पैसे मिळावे, म्हणून त्यांनी दाजी शास्त्र्यांना म्हणजे आमच्या आजोबांना, दादासाहेबांच्या वडिलांना मुंबईला नेलं. आणि तिथे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये संस्कृतचे शास्त्री म्हणून त्यांना जागा मिळाली. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये संस्कृतचे शास्त्री म्हणून शिकवायला सुरुवात केली त्यांनी. शिकवायला सुरुवात केली. आणखीन एक दिवस एक मुसलमान विद्यार्थी वर्गात आला. झालं ते उपर्ण झटकून वेदवाणी ब्लेंछाला शिकवायची नाही म्हणून परत आले, घरी आले, त्र्यंबकेश्वरला जे कर्मठ होते ते फार. अशाच्या दादांचं आयुष्य गेलेलं. त्यामुळे त्यांना सगळं आयडियल हवं असायचं.
आणि त्यांचे विचार असेच होते. मी सांगते ना तुम्हाला, त्यांनी टॉपिकल्स वगैरे जी काढली होती ना, हा. त्यावेळेला त्यांनी वेरूळची लेणी हो ह्याचं टॉपिकल काढलं होतं. हा. ते पाहिलेलं सुद्धा मला आठवतं तो चित्रपट छोटासा. असे ते ना शैक्षणिक ह्याच्याकडे त्यांचं फार लक्ष होतं, पण त्यांना वेळच मिळाला नाही मग एवढं करायला. त्या ओळीनी कालिया नंतर सगळं भांडवलाचं व्यवस्थित होऊन भागीदारांशी जुळून असं झालं असतं ना, तर सिनेमा सृष्टी फार वेगळ्या स्वरूपात दिसली असती आज आपल्याला. कालीपणा जो आता जरा तरी ठीक होत व्हायला लागले मला असं नाही. अजून काही नाही ना. जो कालीपणा आला होता ना, तो म्हणजे ऐकवतच नाही. नाही, मला एक थोडस असं वाटतं की दादासाहेबांची सुरुवातच मुळे फार उशिरा झाली चित्रपट 40 नंतर. 70 सालचा जन्म, 1870 सालचा जन्म आणि म्हणजे 40 उलटून गेलेली होती. त्यात ते आंधळे पण मध्ये एकदा येऊन गेले. म्हणजे घरातल्या मंडळींनी करायचं काय, करता पुरुषच आंधळा झाल्यानंतर, परंतु त्यांनी त्या जिद्दीने ते पुढे हे सगळं चालवलं. पुढे एवढा सगळा तो डोलारा त्याने उभा केला. मला दादासाहेबांची आणि एक गंमत वाटते की आता सगळ्यांनाच, तुम्ही काल मला सांगितलं की सगळं करून दाखवित असं काय पाहिजे ते, असायचं कसं, रडायचं कसं, अमुक, म्हणजे ते उत्तम ऍक्टर असलेच पाहिजे. आता ते तुमच्या सत्यवान सावित्रीच्या एक मजेदार प्रसंग माझ्या वाचनात आला की तो यम रेड्यावर बसून येतो. आणला रेडा एक दांडगा, यमाचं काम करणार आहे दांडगाव, तर ते रेड्यावर बसून यायचं, असा तो सीन दादासाहेबांनी घ्यायचा. तर तो यमाचं काम करता आडदांड माणूस तो रेड्यावर बसायला तयार होईल. स्वतः दादासाहेबांनी बसून दाखवलं की बघ मी बसतो, हा रेडा मला काही करत नाही. तरी तो एवढा दांडगा दुंडगा माणूस त्या रेड्यावर बसायला काही तयार होईना. शेवटी नाईलाजाने तो मग एका ताऱ्यामधून तो यम भूतलावर अवतरतो. असं दादासाहेबांनी कॉम्प्रोमाइज करायला, म्हणजे काही काही कल्पना त्यांना अशा अडचणीमुळे सोडून द्याव्या लागल्या. हेही तुमच्या कानावर असेल, बाबा काही अडचणी येत होत्या, प्रयत्न करायचे, जिद्द होती त्यांना, फार जिद्दीचे होते ते. सेतुबंधनचं मगाशी तुम्ही एक काही मला आठवण सांगत होता. सेतुबंधनच्या वेळेला काय, सेतुबंधनच्या अगोदर दादासाहेबांनी एक वेगळा काहीतरी व्यवसाय सुरू करायचं डोक्यात घेतलं. त्या संबंधी तुम्हाला काय माहिती आहे ना? त्यांनी एनायमेंटचं हे तयार करायचे, प्रॉडक्ट तयार करायचं, असा कारखाना जवळजवळ काढलाच होता. म्हणजे भट्ट्या लावून त्यांचं डोकं सगळीकडे चालत होतं. म्हणजे त्याच्या आधी मला आठवतं घरी साबण करायचा कारखाना, घरात साबण करत असत घरी, अनेक प्रकार केले त्यांनी. पण हे एनएमएलचं जे होतं ते मोठ्या प्रमाणावर होतं, पुष्कळ मोठ्या प्रमाणावर. म्हणजे मुंबईत प्रदर्शन भरलं होतं औद्योगिक त्यावेळेला, म्हणजे 30-31 सालची गोष्ट असेल, साल बरोबर नाही माझ्या लक्षात, त्या सुमाराची गोष्ट. तर तेव्हा मुंबईत मोठं प्रदर्शन भरलं होतं, त्याच्यात दादांनी त्यांची प्रॉडक्ट ठेवलं होतं. आणि सर विश्वेश्वरय्यांनी प्रशस्ती पत्र दिलं होतं. म्हणजे ते आपल्या भारतीय शास्त्रज्ञ, हो हो हो, इंजिनियर होते ते. तर त्यांनी प्रशस्ती पत्र दिलं होतं. आणखीन त्या ह्याच्यावरती स्वदेशी माल आणि इतका उत्तम दर्जाचा, दादासाहेबांना तुम्हाला सांगते त्या काळची, म्हणजे आताची वेस्टर्न रेल्वे, सदर्न रेल्वे ह्यांच्याकडनं ऑर्डर्स आलेल्या होत्या. त्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या ऑर्डर्स आलेल्या. आता एवढ्या ऑर्डर्स पुऱ्या करायच्या म्हणजे भांडवल हवं ना. त्याप्रमाणे त्यांनी कोणाकोणाशी केली असतील निगोशिएशन. आणि नंतर एक ग्रहस्थ आले होते नाशिकला, पण दादासाहेब दुधाने तोंड पोळल्यावर ताक फुंकून पितात, तसं त्यांचं वय त्यावेळेला बरंच व्हायला आलं होतं. साठी झालीच होती म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यांना अशा टर्म्स घातल्या की भांडवलवाला तशा टर्म्स मान्य करणार नाही. तो आपल्याला काय याच्यापासून मिळतं हे बघणार ना, कलावंताला काय मिळतंय हे जास्ती कोण देईल. अशाने त्या टर्म्स जमल्या नाहीत त्यांच्या, आणि त्यांचा तो सगळा खर्च वाया गेला. मोठं बांधलं होतं तिथे. मी तुम्हाला म्हणणार होतो, दादासाहेब पुढे जास्ती व्यवहारी झाले का तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते अति व्यवहारी झाले? ह्याला काही व्यवहारी म्हणता येणार नाही. जास्त टर्म्स जो कुठलाही भांडवलाला मान्य करणार नाही, त्या अवघड टर्म सुधारणं याला कसा व्यवहारीपणा म्हणणार आपण? मध्य नको का सांगायला प्रत्येक गोष्टीचा.
तो नाही साधता आला कधी त्यांना आयुष्यात, खरोखरीच नाही साधता आला. त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या ते कधीही यशस्वी झाले नाहीत. आणि मग ते असं केलं काय पुढे एवढा आता सगळा जो खर्च केला होता त्याची म्हणजे त्या निर्मितीची त्यांनी सगळी सिद्धता केली होती, त्याचं झालं काय पुढे? त्याचं झालं काय, ते असंच गेलं सगळं, क्लास यायला. स्टुडिओ वगैरे त्याचे केलेलं होतं, भट्टी केवढी मोठी बांधली होती. ते कुठे बांधली होती त्यांनी? ते तुम्हाला सांगते, भाड्याच्याच बंगल्यात आम्ही राहत होतो. बालाजीचा बंगला म्हणून एक नाशिकला आहे बघा. आपण गंगापूर ह्याने जातो ना, गंगापूर रस्त्याला घाटपुरा घाटाकडे जायला जो रस्ता आहे तिथे बालाजीची चाल बंगला, त्या बंगल्यात राहत होतो. मोठी जागा, त्यावेळेला रिकामी जागा भरपूर असायच्या. तिथे मोठी शेड स्वखर्चाने बांधली होती त्यांनी. आणि त्या शेड मध्ये भट्टी बांधली होती एनामेलची. मनुष्य तज्ञ बोलावला होता त्याच्यातलं, त्यांनी सिरेमिकचं बीएससी झालेले एक ग्रस्त आलेले होते मुद्दाम तेवढ्या करता. पण ते एवढं चांगलं सगळं होऊन आम्हाला पैसा लागतो ना घालायला. माही तुम्ही आता त्या धंद्याच्या त्याला अमाप पैसा लागतो असं काहीतरी सांगत होता. पैसा लागतो तो नव्हता ना. म्हणजे त्यांच्याकडे जे आले होते ग्रस्त, धंदा पार्टनर व्हायला धंद्यात, त्यांना वडिलांनी आधीचे अनुभव होते, त्यामुळे जरा अवघड अटी घातल्या, त्या त्यांना मान्य झाल्या नाहीत. आणि नाही मग ते राहिलं दादांचं सगळं, आमच्या सगळं ते असंच गेलं. मग घातलेलं भांडवल सगळं वाया गेलं. नंतर मग ते सेतुबंधन झालं, गंगावतरण झालं. माई तुमच्या भगिनीचं लग्न झालं त्यावेळेला अशी अडचण आली का सिनेमातल्या माणसाची मुली? कारण माझ्या लग्नाच्या वेळेला सुद्धा आली होती, तर मुलीच्या लग्नाच्या वेळ येण्याची शक्यता जास्ती. तर काय अनुभव होता तुमचा? नाही, तसं नाही केला अनुभव. का त्याच्या उलटच? आता मी प्रत्यक्ष सिनेमात काम केलेलं असून लहान होते तरी सिनेमात मलाही काही हे झालं नाही, आणि तिलाही तसं नाही. उलट माझ्या वडिलांचे स्नेही होते, बर, केशवराव अण्णाचे पुसाळकर म्हणून. पुसाळकर. तर त्यांचा मुलगा लग्नाचा होता. दारसेल गेल्यानंतर मग घरी आमच्या काय होतं, आई आजारी होती. त्यामुळे बहीण घरी एकटी कशी राहणार, लग्नाची मुलगी. अशाने तिचं लग्न शक्य तेवढ्या लवकर करायचं असं आमचं हे होतं. तर आम्ही विचारलं अण्णाचे पुसाळकरांना की अशी अशी आमची बहीण लग्नाची आहे, तर त्यांचा मुलगा त्यावेळेला लग्नाचा होता, तर करून घेता का तुम्ही? तर त्यांचं काय उत्तर आलं असेल? काय आलं? की मालतीच्या रूपाने प्रत्यक्ष दादासाहेबच माझ्या घरी येत आहेत असं मी समजतो. अरे वा. आणि ते लग्न झालं लगेच. अच्छा, म्हणजे फेब्रुवारीत वडील गेले आणि मे महिन्यात लग्न झालं तिचं. म्हणजे दादासाहेबांच्या बद्दल इतकी भक्ती होती. आता माझे मेहुणे अंडर सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले. बर, रिटायर झाले आता ते. सगळीच आमची मुंबईतच असतात. तुमच्या सेतुबंधनाच्या किंवा गंगावतरणाच्या काही आठवणी आहेत? कारण गंगावतरण हा तर शेवटचा, आणि तो कोल्हापूरला झाला ना. हो हो. त्यामुळे मला प्रत्यक्ष त्याच्या काही आठवण नाहीत किंवा ऐकून सुद्धा फारसं माहिती नाही. मला तसं सांगण्यासारखंच काही माहिती नाही. ते मी सांगितलंय मला, पण तुम्हाला मी एकदा गेले होते तेव्हा दादाने मी म्हंटल होतं मी मला सिनेमात काम करायची इच्छा आहे. काय सांगितलं होतं? हो, सांगितलं होतं. तेवढंच, कारण मी अशी महाकाशीन म्हणून केव्हा तरी अडचण झाली ते होते तिथे तेवढ्या वेळात एकदा जाऊन. पण दादासाहेब म्हणाले म्हणजे काम द्यायला तयार झाले. हो, ते म्हणाले तुझ्या नवऱ्याला विचार, त्याची परवानगी असली तर मी ती घेईन तुला. जपानी पंखाच करायचं त्यांच्या मनात होतं, माहिती होतं. तर ह्यांचं उत्तर आलं होतं की मी सुद्धा करेन काम हवं तर. अच्छा अच्छा, म्हणजे त्याने म्हणजे मनापासून म्हटलं. डॉक्टर आठवले. हो हो, त्यांना आवड होती. आणि ते कॉलेजमध्ये असताना नाटकात गॅदरिंगच्या काम करत असत ना. असं? अच्छा, कॉलेजमध्ये असताना करत असत. म्हणजे त्यांचा अभिनयाशी संबंध आलेला. हो हो, चांगला. माई दादासाहेबांचे शेवटले दिवस तुम्हाला आठवत? म्हणजे मी एक असं जे वाचलंय ते अगोदर सांगतो, मग तुम्ही मला सांगा की त्यांच्या कर्तृत्वाचा जो अफाट काळ तो शेवटल्या काही दिवसामध्ये ते आपलं कर्तृत्व विसरल्यासारखं त्यांना झालं. ही वस्तुस्थिती होती. वस्तुस्थिती होती म्हणजे बघा, तुम्हाला सांगताय
43 साली हा. साधारण एप्रिल मेच्या सुमाराला हा, म्हणजे जाण्यापूर्वी वर्षभर आधी हा. आधी ते थकले होते हा. वयाप्रमाणे ते थकले होते आणि आयुष्यभर खूप कष्ट केले, कष्ट केले. मानसिक आघातही सोसली. थकले होते. आणखीन एक दिवस जेवता जेवता माझी मुलगी लहान होती. आता ही जिथे आपण जिच्या घरात बसलोय हा. ती त्यावेळेला लहान होती. बर. तर मी नुकतीच आदल्या दिवशीच आले होते इकडे हा. आणि मुलांना घेऊन घरी गेले होते. हा. तर ते जेवायला बसले होते पाटावरती. आणखीन छोन 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 करून तिला खेळवायला लागले. हा. ती नव्हती तिथे. म्हणजे बरं. आम्ही घरी गेलो होतो, आमच्या सासरी माझ्या मी गेले होते. बर. आणि तिला आपले छोन छोन करून खेळवायला लागले. हा. जेवता जेवता हा. ये इकडे करून. आई माझी म्हणाली, अहो छोन आहे कुठे? छोन काल घरी नाही का गेलं? हे का इथे बसली म्हणाले. अरे बाप. हे पहिलं हा. त्यांचं जे भ्रमाचं लक्षण दिसलं ते हे पहिलं लक्षण दिसलं. आणि त्यानंतर मग ते बेशुद्ध झाले. हे डॉक्टर होते ना, हा. त्यामुळे आमच्याकडे झाले सगळे. मग ते ट्रीटमेंट वगैरे सगळं सुरू झालं त्यानं. आणि त्यानंतर वर्षभर ते नंतर मग हिंडा फिरायला लागले होते. हिंडत फिरत असत. शेवटी हा. 1 महिनाभर नाही हिंडले फारसे, पण तवर हिंडत असत घरात. हा. हिंडत असत, बोलत असत. हा. दिसण्यात त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा भ्रमिष्टपणा नव्हता बघा. हा. अगदी चेहरा कसाच्या कसा. म्हणजे तसा तो तजेलदार दिसायचा. टवटवीत अगदी. एकदा अशी गंमत झाली ते आजारी असताना की बखले होते बघा, हा. मोठे आपले पोस्टाचे हे बर बर. म्हणजे सुपरिटेंडेंट ऑफ हा. तर ते वडिलांच्या ह्याच्यातले. तर ते एकदा आले घरी आले. आणखीन वडील माझे वरांड्यात कशावर तरी बसलेले होते. हा. या बखले साहेब असं म्हणाले. त्यानं जुनी ओळख ना, हो हो. ते लक्षात. हा. आणि त्यानं काही असं वाटलं नाही की ह्या ग्रस्तांना ठीक नाही येते. मग मुलं आली बाहेर आणि मग त्यानं कळलं की हे बरे नाही येत. इतके ते चांगले होते. हा. पण एक एक वेळेला आम्हाला ओळखत नसत. अरे बापरे. ताज्या आठवणी नव्हत्या त्यांना. हा. असे वर्षभर या परिस्थितीत. आणि ते आजारी पडून 6 महिने झाले. हा. आणि माझ्या आईला पुष्कळ त्यांचं करावं लागायचं, सगळंच करायला लागायचं. आणि काही मोठीशी आर्थिक सुबत्ता होती असे नव्हतं त्यावेळेला. तर तिला अटॅक आला बघा, हाय ब्लड प्रेशरचा. आणि तिला पॅरालिसिस झाली. म्हणजे वडील असे घरात आजारीच म्हणायचे. घरी हिंडत होते तरी आजारीच होते. आणि आईला पॅरालिसिस आलेला. मग आता काय करायचं प्रश्न पडला. पण आम्ही गावात असल्यामुळे तशी कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता पडली नाही. कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही पडली कधी. मग आईला आम्ही आमच्या इथे हॉस्पिटल होतं तिथे आईला आणून ठेवलं. आणि वडिलांच्या घरी मग ही जी आता मी लग्न झाली म्हटलं ना, बहीण मालुताई, सुरेश फाळके आणि धाकटा देवदत्त म्हणून तो असे 3 जण घरी वडिलांचं करत असत. शाळा सांभाळून ते वडिलांचं सगळं करायचे. त्या मुलाने तुम्हाला सांगते कधीही घराला कुलूप लावलं नाही. वडील घरात असे असताना आलटून पालटून घरी राहायचे. आणि त्याला आता पुष्कळ वर्ष झाली. आणि शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा मुलांच्या अडचणीची जाणीव होती. त्यामुळे शिक्षक सुद्धा त्यानं म्हटलं तर सोडत असत लवकर. त्यावेळेला जरा वेगळा काळ होता. माणसाला पुष्कळच हे होता, आपलेपणा होता त्याच्यात. त्यामुळे माझ्या वडिलांचं मुलांनी अगदी फार केलं बघा. माझ्या भावनांनी तिघांनी सगळं केलं. आणि ते जेव्हा शेवटी आजारी झाले तेव्हा असेच बेशुद्ध झाले. जसे पहिल्यांदा बेशुद्ध झाले ते तसे बेशुद्ध झाले. मग आम्ही सगळे तिकडे राहायलाच गेलो होतो. आईला घेऊनच गेलो. मग आमची आई त्यावेळेला पॅरालिटिक पण उठून चालायला लागली होती. बर. इतकं थोडीशी बरी झाली होती हॉस्पिटलमध्ये. आणि मग आम्ही सगळेच घरी गेलो. राहिलो तिथे पुष्कळ दिवस. गेलेच त्यावेळेला 16 फेब्रुवारी 1944. तर 16 फेब्रुवारी माझं लग्न 16 फेब्रुवारीत झालं. माझे वडील 16 फेब्रुवारीच होते. 26 साल. वडील 16 फेब्रुवारी. माझी पहिली नाच 16 फेब्रुवारी झाली. अच्छा, म्हणजे 16 फेब्रुवारीचं काहीतरी ह्याच्यात 16 फेब्रुवारी पक्का बसलाय. हे कालियामर्दनची जी काही रीळ होती तुमच्याकडे, ती मला वाटतं नॅशनल फिल्म आर्काइव्ह मध्ये नायर घेऊन नाशिकला होती ती. ती मुलांनी ज्यावेळी ती हिंदुस्थान फिल्म कंपनी मोडली ना, त्यावेळेला पुष्कळ काय काय झालं होतं. मग ती गोदावरी सिनेटॉन म्हणून निघाली होती. बरंच काय काय झालं. सती सुलोचना नावाचा चित्रपट ते करीत होते. मला त्यातले डिटेल्स नाही काही माहिती. पण त्या फिल्म्स ज्या काही होत्या त्या मुलांनी मिळवल्या होत्या. मुलांनी म्हणजे माझ्या भावाने.
त्यांनी त्या आणून घरी ठेवल्या होत्या. वडिलांच्या जे पहिली होती ना पिक्चर त्याची जेवढी रील्स त्यांना मिळाली तेवढी सगळी आणून घरात सारी मायावर ठेवली होती. मुलं काय करणार होती त्यांचं, त्यांचे उद्योग धंद्यात हे करता करता त्यांनी पुरवायला झाली होती. आणि मग ती आर्काईव्हचे शताब्दीच्या वेळेला आर्काईव्हचे नायर त्यांनी ती जाऊन तिथनं आणली. ते सांगत होते त्यावेळेला कशी आणली ते. का म्हणाले माझा जीव होता फिल्म्स आणायची आवड, 120 मैलाचं अंतर काटून मोटारीतनं ती फिल्म्स आणायची, ज्वालाग्रही. त्यामुळे ती इन्स्टिट्यूट मध्ये सुरक्षित येईपर्यंत म्हणाले माझ्या जीवात जीव नव्हता. आणि नंतर मग त्याचे ते म्हणाले अहो म्हणाले जुन्या पिक्चरची प्रिंट्स काढून किती अवघड, पण ते इतकं चांगलं होतं की ते सगळं चांगल्या रीतीने होऊ शकलं. तेव्हा मालही चांगला होता, कामही चांगलं होतं, सगळं चांगलं होतं. दादासाहेबांच्या आठवणी तुमच्याकडे अजूनही कितीतरी असतील पण त्या अशा पटकन आठवत नाहीत. नाही पण आठवल्या तर परत आपण त्या थोड्याशा केव्हा तरी रेकॉर्ड करू. नाही, आज जो भारतीय चित्रपट सृष्टीचा कुतुब मिनार मोठा दिमाखानं उभा आहे, पण तो दादासाहेब फाळकेंच्या जीवावर उभा राहिला. यासाठी त्यांनी संबंध जीवन वेचलं. दादासाहेब फाळकेंनी त्यांचं सगळं कुटुंब म्हणत, सगळ्या तेच कुटुंबी त्याच्यामध्ये त्यांचंही फार मोठं सहकार्य त्यांना मिळालं. त्यामुळं आज हे जे स्वरूप विराट दिसतंय किंवा गेली 15 वर्ष भारताचा संख्येमध्ये जगात जो पहिला क्रमांक आहे, मूळ आहे दादासाहेब फाळके. म्हणजे याचं ऋण हे चित्रपट सृष्टीने कायम स्मरायला पाहिजे. पण 1939 साली ज्या वेळेला चित्रपट सृष्टीचा रौप्य महोत्सव साजरा झाला त्या प्रसंगी मी हजर होतो. पण एक गोष्ट मी अर्थात लहान असल्यामुळं माझ्या फार बारकावून जरी नाही लक्षात येते, नंतर माझ्यावर जे कानावर आलं किंवा मी थोडस जे पाहिलं, ह्या एवढ्या मोठ्या माणसाला ह्या महापुरुषाला जो योग्य मान मिळायला पाहिजे तो दिला गेला नाही. आणि हे नंतर माझ्या कानावर आलं सुद्धा. मला सुद्धा माहिती आहे, पण काय करणार, आपण काय करू शकत नाही. आणि याच्यापेक्षा सुद्धा दुःखाची दुसरी गोष्ट म्हणजे दादासाहेब ज्या दिवशी कालवश झाले त्या दिवशी सबंध इंडस्ट्री बंद राहायला पाहिजे होती. कुठला काय ते विसरा तुम्ही. नाही, परंतु म्हणजे लोक कृतज्ञ असतात असं मला म्हणायचं. असतातच. म्हणजे मी तर इथपर्यंत ऐकलं की नाशिकची थिएटर सुद्धा बंद नव्हती. कुणाचा एखादा अपवाद असला, कुणाला सुबुद्धी दिली असली देवानी, तर आम्ही त्याच्या मनस्थितीत नव्हतो तेव्हा. पण हे जरी इतर लोकांनी केलेलं असलं तरी दादासाहेब फाळके हे चित्रपट सृष्टी हेच मुळी त्यांचं कर्तृत्वाचं जिवंत स्मारक आहे. एवढंच आम्हाला एक समाधान आहे की उशिरा का होईना पण शताब्दीच्या वेळेला सरकारने त्यांचं केलं. आणि आधी चंदूलाल शहाने केलं होतं बघा, नेहरू असताना 1963 साल असेल बहुतेक, नेहरू होते त्यावेळेला, नेहरू आले होते, चंदूलाल शहाने त्यावेळेला मी पण गेले होते. मी माझी भावंडही गेलो होतो, मुंबईला गेलो होतो आणि तिथे चंदूलाल शहाने चांगला सत्कार वगैरे केला. नेहरूंच्या ह्याला जेवाचा मान मला मिळाला होता, नेहरूंच्या पंक्तीला जेवाचा मान मिळाला होता. उशिरा का होईना पण चंदूलाल शाह दादांना मानणारे होते, असं आहे ना. आणि नंतर आता हे सरकारने शताब्दीच्या वेळेला मात्र जरा आम्हाला समाधान झालं. सोहळा झाला, दादासाहेबांचे सहकारी कोणी होते त्यांचे सत्कार झाले, सगळे सत्कार झाले, चांगलं केलं त्यांनी. तिकीट छापलं होतं, पोस्टाची छापली होती त्यावेळेला, बुकलेट्स काढली होती लहान लहान. आणि पुतळा दादांचा जो ह्याला कोणीच्या समोर बसवलेला आहे, दादासाहेब फाळके रोड नाव दिलं, तिथे पुतळा बसवला. त्याचं अनावरण आपले वसंतराव नाईक तेव्हा मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते झालं. तेव्हा आम्ही गेलो होतो. आणि बरंच काय काय आपले वसंत देसाई त्यांनी कार्यक्रम केला होता मुंबईला, रंगभवन आहे तिथे, तेव्हा आम्ही गेलो होतो सगळं. पण ते सगळं सरकारी ह्याने झालेलं होतं, दादासाहेबांच्या हात्याने केलेलं नव्हतं, पण सरकारने केलं. दादासाहेबांचे चाहते जे होते तिथले कोणी कृतज्ञ, कोणी कसे कोणी करू न शकणारे असे होते ना त्याच्यात. इच्छा असून करू न शकणार असे काही नाही. आता तुम्ही सरकार म्हणजे चाहत्यांनी केलं नाही आणि सरकारने केलं
असं सांगितलं. मला आठवते दादासाहेबांचं परत राजा हरिश्चंद्रच्या वेळेला की खरं कौतुक त्यावेळेला गुजराती, गोरे आणि पारशी मंडळींनी केला राजा हरिश्चंद्रचं. आणि आपले लोक म्हणजे हा आपला मराठी माणूस काय करणार असे थोडं कुत्सित दृष्टीनं पाहिलं. पण जेव्हा या चित्रपटाला गर्दी व्हायला लागल्यानंतर मग इतर मंडळी गेली. असा तो त्यावेळेचा इतिहास आहे. आणखीन एक गोष्ट सरकारने केली म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये ज्याची प्रदीर्घ सेवा आणि लक्षणीय कामगिरी आहे त्याला पारितोषिक देण्याची प्रथा सुरू केली आणि त्याला फाळके पारितोषिक असं नाव दिलं. आणखीन या जुन्या मंडळी त्यांच्या नावानं आता पारितोषिके दिली जातात. म्हणून दरवर्षी काय ना दादासाहेबांचं नाव त्याबरोबर पुढे येतात. म्हणजे हे आम्हाला खरं बरं वाटलं की झालं त्यांनी बाकीचे लोक काय करणार का, पण सरकारी स्थापित झालंय त्यांचं मोठेपण याचा आम्हाला आनंद आहे. नाहीतर नेहमी पुष्कळ उलट होत. सरकार नोंद घेतली जात नाही, जनताच काही करत असते. पण या बाबतीमध्ये उलट झालं. पण सरकारने मोठ्या प्रमाणात केलं याच मोठं. आणखीन जर तुम्हाला काही माझी आठवणी झाल्या तर आपण त्याचं पुन्हा त्याचे रेकॉर्ड करून ठेवू. माझा सहवास त्या मनाने भेटायचा झाला. त्यामुळे आपोआपच लिमिटेड आहेत माझ्या आठवणी. हो बरोबर आहे की 14व्या वर्षीच तुमचं लग्न होऊन तुम्ही गेला. जरी तुम्ही नाशकात होतात तरी मग तसे संबंध थोडेसे. हो बरोबर. पण एक तुम्हाला अभिमान म्हणजे तुम्ही सांगताना सुद्धा माझ्या चेहऱ्यावर दिसतो की एवढ्या मोठ्या माणसाची मी कन्या आहे ना. केव्हाही प्रश्नच नाही. आणि आहे खरंच आहे. आणि दुसरं एक अभिमानाची गोष्ट की भारतीय चित्रपट सृष्टी मधल्या तुम्ही पहिल्या कलाकार, बालकलाकार. माझ्या नातवंडाने काय पूर्वी वाटते त्यांनी परवा फिल्म अरेंज करायला लावलं. माझ्या मुलाची मुलं, मुलींची मुलं यांनी फिल्म इन्स्टिट्यूट कडनं ते जुनं हे कालियामर्दनचं बघितलं. आणि मला त्यांनी सांगितलं होतं नाशकावून निघताना की आम्ही या खेपेला बघणारच. म्हटलं तुम्ही इन्स्टिट्यूट मध्ये जा, नायरांना सांगा, माझ्या ओळखीचे ते दाखवतील. म्हटलं नक्की दाखवतील तुम्हाला. कारण त्यावेळेला त्यांनी दाखवलं होतं आम्हाला. आम्ही सगळी मंडळी गेलो होतो. म्हणजे शताब्दीच्या वेळेला दाखवलं होतं सगळं. त्यावेळेस सगळं हरिश्चंद्र हे ते जेवढं त्यांच्याकडे अवेलेबल होतं सगळं दाखवलं होतं. तसं या मुलांनी परवा दाखवलं ना त्यांनी नातवंडांना. ते नाशिकला घरी आल्याबरोबर आपण सांगायला लागले आम्ही बघितलं तुझं म्हणून. पण तुम्हाला काय वाटतं आता ते बघताना? ते सगळे दिवस आठवत असतील पूर्वी? आठवतात, सगळं आठवतं मला. ते बघताना कुठं हा शॉट घेतला तर बरोबर माझ्या लक्षात येतं, आठवतं मला. अहो अभिमान म्हणजे असा, माझ्या मुलाचं लग्न झालं, विवेकचं लग्न झालं. आणखीन त्याच्या सासूरवाडची मंडळी म्हणजे आमचे व्याही विणी, आणखीन त्यांच्या मुली बिली मुलं झालं. तर माझ्या मोठ्या मुलीचं सासर इथेच होतं पुण्यात त्यावेळेला. तिच्या सासूबाई, तिच्या सासरची मंडळी, ही सगळी शताब्दीच्या वेळेला जेव्हा नायरांनी फिल्म माझी दाखवली, कालियामर्दन सगळेच दाखवले होते तेव्हा. हरिश्चंद्र वगैरे जे पीसेस त्यांच्याकडे आहेत तेवढे सगळे दाखवते. ते पाहायला सगळ्यांना बोलावलं होतं आम्ही. म्हणजे माझ्या व्याही विणी सगळ्यांनी आपली विण लहान असताना कशी नाचली ते पाहिलं. हो, तो तुमचा अभिमानाचा आणि आनंदाचा ठेवा अजूनही तो आहे ना. आणि त्याचं श्रेय सगळं फिल्म इन्स्टिट्यूटला आहे बरं. नॅशनल फिल्म आर्काइव्हला आहे. नायरांनी फार खटपट केली त्यावेळेला. धारक होते तेव्हा. आपण पुष्कळ केलं त्यावेळेला. कालियामर्दन मधली एक आठवण आठवली मला. म्हणजे आता आपला विषय चालला होता त्याच्यातली. तर कृष्ण पायऱ्यानं नमस्कार वगैरे करून जातो आणि तो जातो. त्यानंतर तो कदंबावरनं हे करतो, नदीत यमुनेच्या उडी मारून. तर तो जो सीन घेतला तिथे तो मोठा मजेदार मला त्यावेळेला वाटला. की कदंबाचं झाड म्हणजे एक झाड नदी काठाला होतं, त्याची फांदी आत गेली होती नदीच्या पात्रात. अर्थात असं होतं की नदीच्या पात्रात ती फांदी नव्हती गेलेली, पात्राच्या बाहेरच होती फांदी. पण वरून असं दिसत होतं, अशी डगर होती तिथे. त्या खाली नदी वाहत होती आणि वरून कॅमेरा चालला होता. तर कॅमेऱ्यातून काही ते नदीचं पात्र दिसत नव्हतं. वरून असं वाटत होतं की हे झाडाची फांदी नदीच्या पात्रापर्यंत गेलेली आहे. तर मला त्या झाडावरती चढायला सांगितलं. आणखीन झाडाला लोंबकाळून मी उडी मारली. तर ती उडी खरी नदीच्या पात्रात पडायची का नाही, तर खाली जमीन होती आणि जमिनीवरती माणसं जाजम वगैरे धरून उभी होती. आणि मी जी उडी मारली तर उंच ते पुष्कळ, थोडीशी भीती वाटतच होती मला. उंचावरून उडी मारली ती त्या जाजमावर पडली. आणि नंतर मग दुसरा हे घेतलं त्याने, दुसरा शॉट घेतला.
त्याच्यात असं होतं की नदीचं पात्रात वरून पडतो, कृष्ण पडतो, बाहेरून दिसायला तो कृष्णच पडलाय, मीच पडले असं दिसत होतं. पण ते खरं एक चिंध्याचं माझ्या आकाराचं केलेलं डमी होती आणि ती डमी पडली होती. म्हणजे काही लक्षात येत नव्हतं. चित्रपट बघताना तुम्हीच ती पाण्यात उडी मारली, मीच पाण्यात उडी मारली, असाच इफेक्ट आला होता त्याला. मला ते आता आठवलं. आणखीन एक विचारायचं, पुसाळकरांचं तुम्ही काल सांगितलं मला विशेष वाटलं की ते जे म्हणाले की मालतीच्या रूपाने दादासाहेबच माझ्या घरी आले. मग दादासाहेबांच्या विषयी काही आठवणी त्यांच्याकडे होत्या का? त्यांच्याकडे सगळी कात्रण होती माझ्या वडिलांची. जेवढे लेख प्रसिद्ध झाले, जेवढी त्यांच्यावरती टीका म्हणा हे म्हणा झालं, ते सगळं त्यांच्याकडे कात्रण होती बघा त्या काळातली. म्हणजे दादासाहेबांच्या विषयी खूपच भक्तिभाव होता, स्नेही होते त्या दादांचे. म्हणजे आम्ही मथुरादासच्या बंगल्यात राहत होतो ना, ते जिथे पहिलं पिक्चर निघालं वाटाण्याचं हे आणि पहिला निघालं, तर त्याच्या पुढच्या बाजूला अशा चाळी होत्या, तिथे ते राहत असत. दादांचे अगदी चाहते ते पहिल्यापासून होते. मग ती कात्रण आता कुठे असते? आता कुठली काय राहिले, आमच्या आईने लिहिलेलं त्यांचं चरित्र राहिलं नाही. अरे बाप, ते पुसळकरांची कात्रणी आता नाही येत कुठे. आईने माझ्या चरित्र लिहिलं होतं वडिलांचं, आणि माझ्या भाऊजीने ते लिहून काढलं होतं. दादासाहेब गेल्यानंतरच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे 44 सालानंतरच्या गोष्टी या सगळ्या. तर ते इतकं सुरेख झालं होतं तुम्हाला सांगू, अगदी आम्हाला वाटायचं की स्मृतिचित्राचा आहे, इतकं चांगलं झालं होतं. भाषाही तिची चांगली होती आणि अगदी त्या जुन्या 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 लग्नापासूनच्या वेळच्या आठवणी. पण काय ते दैवयोगच हा की त्यांचं काही, जसं ते पुसाळकरांकडचं सगळी त्यांची काढलेली आठवणीची कात्रणं गेली, तसंच आहे आमचं वडिलांचं आईने लिहिलेलं प्रसिद्ध करायचं. प्रसिद्ध करायला त्यावेळेला माझे भाऊ असे नुकते मार्गाला लागत होते. म्हणजे एवढी पैसा खर्च करायची त्यांची ताकद नव्हती. इतिहास झाला असता ना, इतिहास अगदी अगदी, आणि खरा इतिहास अगदी तिच्या तोंडून आलेलं. म्हणजे ते सगळं अगदी, ती नावं सुद्धा तिला तिच्या तोंडूनच आम्ही ऐकली जी सगळी, नाही तर आम्हाला कशाला माहिती असतात. बाळक्या दादासाहेबांच्या विषयी बऱ्याच आठवणी त्यांच्यापेक्षा आईकडून तुम्ही जास्त ऐकली. आईकडूनच ऐकल्या आम्ही. दादासाहेबांच्या तोंडून आठवणी या स्वरूपात आम्हाला कशाला ऐकायला मिळतंय, नाही का. तर त्या आठवणी नंतर काय झालं, एक दिवस कोणीतरी गृहस्थ तिच्याकडे आले, आम्ही कोणी नव्हतो तिथे त्यावेळेला, आणि त्यांनी तिला सांगितलं मी हे तुमचं सगळं छापून काढीन. छापून काढीन म्हटल्यावर तिला असं वाटलं की कुणीतरी छापताय ना, होऊन दे छापून, मुलांच्या हातनं केव्हा होईल केव्हा नाही, असं तिला वाटून तिने ते दिलं त्यानं. सगळं बाड, त्या बाड एवढं होतं, सगळं त्यांना दिलं. आणि नंतर त्या ग्रस्तांचं काही कळलंच नाही आम्हाला, गेलं सगळं. नंतर तिला म्हंटल आम्ही, तू कशाला दिलंस? मग म्हणाली काय करू, इथं कोणी छापत नाही, आणखीन ते छापतं म्हणाली, मी दिलं. तशी ती म्हणजे साधी होती बघा, भोळी होती. काल आपला विषय निघाला होता, राजा हरिश्चंद्र दादानी पुन्हाही घेतला होता नाशिकला आल्यावर. तो 1917 साल, म्हणजे 4 वर्षानंतर घेतला होता. ते लंकादहन आणि दोन्ही एकाच वर्षीची होती. आणि लंकादहन हा फाळके फिल्मचा शेवटला चित्रपट. त्यानंतर मग ते हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी सुरू झाली. कृष्णजन्म तुमचा कालिया मार्ग. आईच्या आठवणीचं आमच्या बघा आठवण जात आहे. एक कुठेतरी आम्हाला 2-3 कागद नंतर मिळाले, म्हणजे तिच्या आठवणीचे लिहिलेले. तर ते मग नाशिकचं अमृत मासिक म्हणून आहे ना, त्याच्यात प्रसिद्ध झाले. ते तिच्या नावानेच असं सगळं व्यवस्थित हे करूनच प्रसिद्ध झाले होते. की आणखीन तसं सांगायचं म्हणजे 53 साली आमची आई गेल्यानंतर, त्याच वर्षी 53 सालीच आमची आई वारली, त्याच वर्षी मनोहर मासिकाने 53 साली सिनेमाचं हे झालं बघा. त्यावेळेला त्यांनी माझ्याकडनं आठवणी मागितल्या होत्या, तेव्हा मी लेख पाठवला होता मनोहर मासिकात. आणखीन 63 साली चंदूलाल शहानी मुंबईला मोठं फंक्शन केलं होतं, नेहरू वगैरे आले होते त्यावेळेला. तर त्या वेळेला माझ्याकडे कुठल्या तरी एका इंग्लिश दैनिकाचे लोक आले होते माझी मुलाखत घ्यायला. त्यावेळेला मी सांगितलं त्यांना, आता माझं काय होतं, सगळ्या त्याच आठवणी येतात, दुसऱ्या नवीन आठवणी कुठल्या येणार. तर त्यांना सगळ्या आठवणी वगैरे सांगितल्या होत्या मी, आणि त्यांनी त्यांच्या पेपरमध्ये अगदी वरच्या पानावरती छापल्या होत्या, मला फोटो बिटो सगळं छापलं होतं व्यवस्थित. तर त्याच्यातलं एक वाक्य मला आठवतं की
far away from the glory of this industry, she is quite happy and contented in her quiet home. तर ते वा. आल्यानंतर फार चांगलं ह्यांनी ती मुलाखत वाचली, म्हणजे डॉक्टर आठवलेने, आणि ते म्हणाले, एवढ्या सगळ्या ह्याच्यात म्हणाले, हे एक वाक्य महत्वाचं आहे. ते हॅपी अँड कंटेंटेड आहे खरं, पण माझ्या वडिलांच्या बाबतीत माझ्या मनाला एक सारखं डाचत असतं बघा, की त्यांचीच कुणी जाणीव ठेवून काहीही केलेलं नाही. त्यांच्या शेवटच्या वेळी सुद्धा काही तशी दाद आपण पाहतो, कोण सारे नट जातात त्यांच्या केवढ्याला आणते, काही नाही होऊन झालं आमच्या वडिलांचं त्यावेळेला. आणि ते म्हणजे आठवणी त्या मनात सुद्धा मला काढायच्या वाटत नाही. म्हणजे चित्रपट सृष्टीने जी नोंद घ्यायला पाहिजे घेतलीच अजिबात नाही घेतली, की नाही, आता हे बरोबर, वृद्ध दुःखाची झाले आहेत, वृद्धापकाळ आहे, आणि यांच्या तरुण वयात काय काय केलं, काही कोणाला जाणीव नाही त्याची. नाही, मग तुम्हाला ती खंत वाटतं अगदी स्वाभाविक. दादासाहेब फाळके यांच्या कन्या श्रीमती मंदाकिनी आठवले तथा माई यांच्या मुलाखतीचा 3रा आणि 4था भाग 7 जून आणि 13 जून 1987 रोजी पुणे येथे ध्वनिमुद्रित